नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आणखी एका वेबिनार सोबत आपण आलेलो आहोत आणि आजचा जो वेबिनार आहे त्या वेबिनारचं शीर्षक आहे एमपीएससी परीक्षा आणि या परीक्षेतील तयारीच्या संदर्भातील संधी आणि त्या संदर्भातील आव्हाने या विषयावरती आपल्यासोबत संवाद साधणार आहेत द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर. होय मित्रांनो, की एमपीएससी परीक्षा आणि या परीक्षेच्या तयारीतील संधी आणि या संधी सोबतच या परीक्षेच्या तयारीमधील आव्हानं आणि मग ही एमपीएससीची तयारी कशी करावी आणि त्याचबरोबर 2021 या वर्षासाठी जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करू पाहत आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे, कशा पद्धतीने एकूणच त्यांची स्ट्रॅटेजी रणनीती या पुढच्या कालावधीमध्ये असायला पाहिजे याविषयी सर आज आपल्याशी बोलतील. पण तत्पूर्वी काही तांत्रिक बाबी किंवा काही टेक्निकल डिटेल्स इथं देण्यासाठी मी आपला थोडासा वेळ घेतोय. द युनिक अकॅडमी आपल्या स्थापनेपासून आज तागायत विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून किंवा विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत सततपणे कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते. आणि ज्याचाच एक भाग म्हणजे सध्या कोविड-19 किंवा कोरोना पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये संपूर्ण जगभरामध्ये एक प्रकारे लॉकडाऊनची परिस्थिती असताना गेले जवळपास 2.5-3 महिने विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मग ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल, युनिक अकॅडमी करताना आपल्याला दिसून येते. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत, मग समजा काही विद्यार्थी गावी असतील, काही विद्यार्थी पुण्यामध्ये असतील आणि मग त्यांच्याकडे तयारीसाठी लागणारी आवश्यक साधनं ही जर उपलब्ध नसतील तर ती देखील प्रदान करण्याचं कार्य गेले जवळपास 2.5-3 महिने द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून सुरू आहे. एकूणच या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम किंवा आपल्या सर्वांना कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्या संरक्षणासाठी विविध प्रकारचे अधिकारी, शासकीय सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शासकीय नियमांचं पालन करून आपण एमपीएससी किंवा युपीएससी सारख्या परीक्षांची जर तयारी करत असू तर या परीक्षेमध्ये किंवा या तयारीमध्ये आपल्याला ज्या काही बाबींची गरज येणाऱ्या कालावधीमध्ये लागणार आहे ती तयारी करण्यासाठीचं जे मार्गदर्शन लागणार आहे या मार्गदर्शनासाठी युनिक अकॅडमी या स्वरूपाच्या वेबिनार्सद्वारे आपल्यासोबत कनेक्ट होत आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की मार्चच्या शेवटच्या महिन्यात ज्यावेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्या लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अगदी तिसऱ्या दिवशी द युनिक अकॅडमीनं आपला ऑफलाईन टू ऑनलाईन असा जर्नी स्टार्ट केला. आणि ज्याच्यामध्ये 2019 या वर्षामध्ये द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या ज्या बॅचेस होत्या त्या बॅचेसचे रिमेनिंग लेक्चर्स अगदी तिसऱ्या दिवसापासून युनिक अकॅडमीनं स्टार्ट केले. मग ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून युनिक अकॅडमी हे लेक्चर्स कंडक्ट करत होती. त्यातल्या असंख्य बॅचेसचे सिलेबस किंवा त्या असंख्य बॅचेसचे लेक्चर्स हे पूर्ण करण्यात आले. अजूनही काही बॅचेसचे लेक्चर त्याच पद्धतीनं सुरू आहेत आणि ज्याला चांगला उत्तरोत्तर प्रतिसाद मिळतोय. आणि मग या सगळ्या अनुभवाचा विचार करता द युनिक अकॅडमीनं 2020 या वर्षाचं जे शेड्यूल होतं त्या शेड्यूल मधल्या ज्या ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या बॅचेस होत्या ज्या लॉकडाऊनमुळे आपण सुरू करू शकत नव्हतो ह्या बॅचेस आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये स्टार्ट केल्या. ज्यामध्ये अगदी मे महिन्यामध्ये सुरू झालेली आय एस फाउंडेशन बॅच असेल जी 1 मंथ बॅच होती किंवा 14 मे रोजी सुरू झालेली एमपीएससी समर वेकेशन बॅच असेल, ह्या 2 बॅचेस आपण पायलट स्वरूपात सुरू केल्या की ज्याच्या माध्यमातून कशा प्रकारच्या अडीअडचणी आपल्याला येतात याचा अंदाज आपण घेत होतो. आणि मग याच्या यशानंतर आपण 25 मे रोजी युपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून सुरू झाली. त्याचबरोबर 10 जून रोजी एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जी ऑनलाईन कम ऑफलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सुरू करण्यात आली. एमपीएससी इंग्लिश मीडियम वीकेंड बॅच असेल, रेग्युलर बॅच असेल, इव्हिनिंग बॅच असेल, कंबाईनची बॅच असेल किंवा मागच्या आठवड्यामध्ये अगदी सुरू झालेली 25 जुलैची 3 इयर्स इंटिग्रेटेड बॅच असेल. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की नुकताच 12वीचा निकाल लागला आणि त्यानंतर 10वीचा देखील निकाल लागला. या 12वी आणि 10वीच्या निकालात यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं युनिक अकॅडमीच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन तर करतोच, पण मग 12वी नंतर करिअरच्या ज्या काही संधी आहेत ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा हे करिअर निवडू पाहतात अशा विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी आपण काही वेबिनार्स देखील ऑर्गनाईज केले. आणि मग या विद्यार्थ्यांच्या तयारीत खंड पडू नये यासाठी सॅटर्डे संडे या स्वरूपात आपण 3 इयर्स इंटिग्रेटेड बॅच देखील मागच्या सॅटर्डे पासून स्टार्ट केली.
आणि मग याच दरम्यान आपण विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा विचार जर केला तर त्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तर देणारी पॅरेंट टीचर मीटिंग देखील आपण ऑर्गनाईज केली. अशा असंख्य गोष्टी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये युनिक अकॅडमीच्या माध्यमातून सुरू केल्या गेलेल्या आहेत. अजूनही इथून पुढच्या कालखंडामध्ये सुरू होत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणजे उद्यापासून सुरू होत असलेली एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच. होय मित्रांनो, उद्यापासून म्हणजेच 3 ऑगस्ट पासून एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड ऑनलाईन कम ऑफलाईन बॅच, जी इव्हिनिंग बॅच आहे आणि 5:30 ते 7:30 असं तिचं टायमिंग आहे, जी देखील सुरू होते. या बॅचच्या संदर्भातले डिटेल्स हे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सोबतच माझे सहकारी त्या संदर्भातले गुगल फॉर्म, त्या संदर्भातले टेलिग्राम चॅनलच्या लिंक आणि त्या संदर्भातल्या इतर काही बाबी, कॉन्टॅक्ट नंबर्स हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये शेअर करतील. या व्यतिरिक्त ज्या इतर बॅचेस आहेत त्या बॅचेसचे डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर ते तुम्ही द युनिक अकॅडमीचं संकेतस्थळ अर्थात वेबसाईट www.theuniqueacademy.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बाकीचे डिटेल्स देखील मिळवू शकता. आजचा जो आपला वेबिनार आहे की ज्या वेबिनारच्या माध्यमातून 2021 या वर्षामध्ये परीक्षा देऊ पाहणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी एमपीएससीची तयारी कशी करावी आणि ही तयारी करत असताना त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन ठेवावं, कशा पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी असावी आणि त्याचबरोबर या परीक्षांमधील संधी आणि आव्हानं यांची चर्चा द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर करणार आहेत. या पूर्ण वेबिनारच्या दरम्यान तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या व्हिडिओच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. माझे सहकारी त्या प्रश्नांची निश्चितपणे उत्तरं देतील आणि त्यातील काही निवडक प्रश्न आपण या वेबिनारच्या शेवटी सरांना देखील विचारणार आहोत. तर मी कसलाही वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी या वेबिनारची सूत्र हातात घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद हर्षल सर. माझा आवाज येतोय? येस सर. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा युनिक अकॅडमीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यातही विशेषत्वानं जे विद्यार्थी 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. हर्षल सरांनी अत्यंत सविस्तरपणे वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिल्यामुळं माझं सुरुवातीचं काम एका अर्थाने सोपं झालेलं आहे. परिणामी मला किंवा त्यामुळं थेट विषयाकडे जाता येईल किंवा वळता येईल. जसं सरांनी सुरुवातीला आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरती पाहिलं असेल की आजचा जो वेबिनारचा विषय आहे तो म्हणजे राज्यसेवा परीक्षा, संधी, आव्हानं आणि त्याच्या जोडीलाच याची चर्चा केल्यानंतर हा अभ्यास कसा करायचा या विषयाची चर्चा आहे. खरं तर गेल्या आठवड्याभरापासून राज्यसेवेच्या संदर्भामध्ये माझे जे सहकारी आहेत वेगवेगळ्या आयामाला समोर ठेवून त्यातले वेगवेगळे पेपर्स असतील, त्यातले वेगवेगळे विषय असतील, तर त्या विषयांना समोर ठेवून सविस्तरपणे दररोज चर्चा करत आहेत आणि त्या चर्चासत्रामध्ये किंवा वेबिनारमध्ये त्या विषयाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा देखील ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आज मी काही गोष्टी गृहीत धरणार आहे. त्यामुळे अगदी बेसिक पासून मी बोलणार नाहीये आणि गृहीत धरणारी जी महत्वाची बाब आहे ती अर्थातच राज्यसेवा परीक्षेचं जे स्वरूप आहे त्यातले जे तांत्रिक मुद्दे आहेत, तर त्या तांत्रिक मुद्द्याबद्दल मी फारसं बोलणार नाही, कारण मला जो फोकस आज द्यायचा आहे, ज्याच्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे, जसं हर्षल सरांनी संदर्भ दिलेला आहे तो म्हणजे 2021 म्हणजे येणाऱ्या वर्षाची परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचं अभ्यास धोरण हे असलं पाहिजे. सो हा एक मी गृहीतकाचा भाग धरतो आणि मग आपण पुढे मुख्य विषयाकडे जाऊयात. म्हणजे 3 भाग आपल्या 1 तास सव्वा तास जे मी बोलेन तर त्या विषयाचे 3 भाग आपण सोयीसाठी करूयात. पहिला जो अर्थातच भाग आहे आपल्या शीर्षकामधनं आपल्याला अधोरेखित करता येतो तो म्हणजे संधी, राज्यसेवा परीक्षा. ओके, एमपीएससी परीक्षा तर ती कोणत्या अर्थानं संधी आहे याची आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत, कारण त्यातल्या बऱ्याचशा बाबी तुमच्यापैकी बहुतांश लोकांना त्या माहिती असतील. म्हणजे पण तरी देखील त्याचा एक ओझरता उल्लेख सुरुवातीलाच आपण करूयात. म्हणजे त्यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत आणि तो दुसरा भाग म्हणजे आव्हानं कोणती कोणती आहेत. तर त्या आव्हानाची थोडीशी सविस्तर चर्चा मी करतो, कारण हा एक महत्वाचा भाग असतो की जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या परीक्षेकडे वळावं की नाही वळावं, वळल्यानंतर देखील दीर्घकाळ थ्रू आउट एखादं पद प्राप्त करेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं त्यांना फेस करावी लागतात, त्याचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. म्हणून आव्हानाविषयी थोडीशी सविस्तर चर्चा आपण आजच्या वेबिनारमध्ये करणारच आहोत. आणि मग जो महत्वाचा तिसरा भाग असेल, अर्थातच जो आणखीन जास्त सविस्तरपणे मी तुमच्या समोर मांडेल, तर तो अर्थातच अभ्यास पद्धती म्हणा किंवा ऍक्च्युअल प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण,
म्हणजे या राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास कसा करावा आणि त्या त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये, अभ्यासाच्या धोरणामध्ये, अभ्यासाच्या व्यूहरचनेमध्ये कोणकोणते मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत याची अत्यंत सविस्तर अशा प्रकारची चर्चा करूयात. म्हणजे हर्षल सरांनी जसं नमूद केलेलं आहे, तुम्हाला 2 पद्धतीनं या परीक्षेच्या तयारी संदर्भातले जे काही प्रश्न आहेत तर ते विचारता येतील. एक त्यातला मार्ग आहे आपला चॅट बॉक्स जो आहे. माझे सहकारी तुम्हाला त्यातले जे बेसिक प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं ते देतील. तांत्रिकही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर त्या चॅटबॉक्सच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. आणि मग नंतर अभ्यासाच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये जर काही महत्वाचे प्रश्न असतील तर माझं एक साधारणतः 1.25 ते 1.5 तासाची चर्चा संपल्यानंतर त्यातल्या शंका, त्यातल्या प्रश्नांना आपण घेऊया आणि त्याची उत्तर देण्याचा देखील आपण प्रयत्न करूया. सो 3 भाग आहेत: संधी, आव्हानं आणि अभ्यास प्रक्रिया किंवा अभ्यास पद्धती. त्यातल्या एकेका बाबीने आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण राज्य सेवा असं मानतो तर अर्थातच ते राज्य घटक राज्य आपल्या भारतीय संघराज्याची एक महत्वाची जी पातळी आहे, एक आहे केंद्र पातळी आणि दुसरी आहे घटक राज्य पातळी. सो या घटक राज्यांच्या पातळीवरचं जे प्रशासन आहे त्याला सर्वसाधारणपणे राज्य प्रशासन किंवा घटक राज्याचं प्रशासन म्हणून ओळखलं जातं. आणि त्या घटक राज्याच्या प्रशासनाचं स्वतःचं एक काडर आहे, स्वतःची एक यंत्रणा आहे. आणि या यंत्रणेमध्ये डेप्युटी कलेक्टर पासून ते गट ब पर्यंतची वेगवेगळ्या प्रकारची जी पदं आहेत तर त्या पदांची भरती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोग, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगाची राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सो एका बाजूला राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आणि दुसऱ्या बाजूला या राज्य लोकसेवा आयोगामार्फत किंवा द्वारा दरवर्षी परीक्षांचं आयोजन करून वेगवेगळ्या प्रकारच्या राज्य प्रशासनातील राजपत्रित अधिकारी, मग त्याच्यामध्ये वर्ग 1 असतील, वर्ग ब असतील, अशा वेगवेगळ्या सनदी सेवकांची, राजपत्रित अधिकाऱ्यांची भरती या आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेमार्फत केली जाते. तिलाच आपण राज्यसेवा परीक्षा असं मानतो. आता या राज्यसेवा परीक्षेचा आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा मी परीक्षा असं म्हणणार आहे तर अर्थातच परीक्षा एका बाजूला आणि त्या परीक्षेची तयारी दुसऱ्या बाजूला, या दोन्हीचाही अंतर्भाव मी या संधी नावाच्या पहिल्या विभागाच्या संदर्भामध्ये करणार आहे. ते गृहीत धरून मी त्या संधीबद्दल अत्यंत थोडक्यात मी तुमच्या समोर ती चर्चा ठेवणार आहे. त्यातला पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे की ही जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यातली काही तांत्रिक स्वरूपाची जर पदं सोडली तर बाकी जी सर्व जनरल पदं आहेत, सर्वसामान्य प्रशासकीय पदं आहेत, तर त्या पदासाठी आयोगानं जी पात्रता ठेवलेली आहे, शैक्षणिक अर्हता ज्याला म्हणतो आपण, तर ती म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची बहिस्थ असो किंवा तुम्ही नियमितपणे प्राप्त केलेली पदवी असेल किंवा तुमच्या युजीसीनं मान्यता दिलेला तत्सम कोर्स असेल. म्हणजे सो अर्हता जर तुम्ही बघितली, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं तर ते एकदम प्लेन, सिंपल आणि स्पष्ट आहे. म्हणजे कोणत्याही शाखेतली पदवी, त्यामध्ये तुम्ही विशिष्टच गुण प्राप्त केलेले असले पाहिजेत असं काही त्याच्यामध्ये नाहीये. फक्त काही तांत्रिक प्रकारच्या सेवा पदांसाठी तुम्ही कोणत्या शाखेतली पदवी घेतली पाहिजे अशा प्रकारची क्वालिफिकेशन त्याने डिफाईन केलेली आहे. आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला किती गुण प्राप्त केले पाहिजे तर ते गुण देखील त्यांनी नमूद केलेले आहेत. पण हा जर का अपवाद वगळला आणि बाकी जर जनरल पदांकडे आपण जेव्हा बघितलं तर तेव्हा कोणत्याही शाखेतली कोणत्याही स्वरूपाची पदवी या परीक्षेसाठीची शैक्षणिक अर्हता म्हणून निर्धारित केलेली आहे, हे तुम्हाला बघता येतं. नंबर 1. नंबर 2, परिणामी ही जी परीक्षा आहे राज्यसेवा परीक्षा किंवा त्याला प्रशासकीय सेवा किंवा सनदी सेवा घटक राज्यांच्या पातळीवरची असं आपण मानतो, तर ती त्या अर्थानं त्या पहिल्या मुद्द्यामुळं खऱ्या अर्थानं खुली ठरते. म्हणजे इथं आयोगानं कोणत्याही प्रकारचा अविवेकी, ज्याला आपण इररॅशनल अविवेकी अशा प्रकारचा म्हणतो, तर असा भेदभाव केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही अमुकच प्रकारची शाखा केली पाहिजे, तमुकच प्रकारे शाखा किंवा पदवी शिक्षण तुम्ही प्राप्त केलेलं पाहिजे अशा प्रकारची कोणतीही अट आयोगानं घातलेली नाहीये. त्यामुळे ही एका अर्थानं ज्याला ओपन कॉम्पिटिशन असं मानतो, खऱ्या अर्थानं खुली स्पर्धा परीक्षा ठरते. ही या संधीचं दुसरा आयाम म्हणून आपण बघितलं पाहिजे. नंबर 3, तुम्ही मग सायन्स केलेलं आहे, आर्ट्स केलेलं आहे, कॉमर्स केलेलं आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, मेडिकल सायन्स केलेलं आहे, कोणत्याही शाखेतली पदवी असो किंवा तुम्हाला त्यात कितीही गुण मिळालेले असू शकतो, म्हणजे 85% असतील, 80 असतील, म्हणजे तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये असाल किंवा केवळ आणि केवळ तुम्ही पात्र झालेला असाल, म्हणजे त्या पदवीमध्ये पास होणे इतके गुण तुम्हाला मिळालेले असतील. ओके. पुन्हा मी इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतोय आणि तो तुम्हाला माहिती असं मी गृहीत धरतोय की काही तांत्रिक स्वरूपाच्या पदासाठी, म्हणजे
विशिष्ट शाखा म्हणजे विज्ञान शाखा आणि त्यात कोणते विषय तुम्ही घेतलेले असले पाहिजेत याचं एक स्पेसिफिक डिझाईन एमपीएससीनं पात्रता म्हणून केलेलं आहे. ते तुम्हाला कुठेही त्याची माहिती मिळू शकते. तशी जर पदं सोडली आणि त्या बाबतीतली त्या पदवी शिक्षणातील गुणमर्यादा जर सोडली तर बाकी पदांच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही कोणत्याही शाखेतली पदवी केलेली असेल, तुम्ही नियमित केलेलं असेल किंवा बहिस्त केलेली असेल, ओके, तुम्ही IITN असाल किंवा प्लेन आर्ट्स ग्रॅज्युएट केलेला असाल, तर तुम्हाला आयोग म्हणजे राज्य लोकसेवा आयोग एकाच प्रतलावरती मानतो. म्हणजे ज्याला आपण लेवल प्लेइंग फील्ड असं मानतो. म्हणजे एकाच पातळीवरती लेवल प्लेइंग फील्ड ज्याला मानतो आपण, म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्हाला 55% गुण आहेत, 60% गुण आहेत, 70% गुण आहेत का 85% गुण आहेत तुमच्या पदवी शिक्षणाला किंवा त्याच्या आधीची पार्श्वभूमी, हा मुद्दा आयोगासाठी गौण ठरतो. सो त्या अर्थानं जसा दुसरा मुद्दा खुल्या स्पर्धेच्या संधीचा आहे, तसाच तिसरा मुद्दा हा तुमची कसल्याच प्रकारची पार्श्वभूमी विचारात न घेता तुम्ही पदवीधर आहात किंवा नाहीत एवढाच एक महत्वाचा मुद्दा आणि वयाची जी काय अट आहे ती अट लक्षात घेऊन आयोग काय करतो, सर्व मुला मुलींना एकाच प्रतलावरती आणतो. म्हणजे सो त्यालाच आपण लेवल प्लेइंग फील्ड असं म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की संधीचे हे तिसरा आयाम किंवा संधीच्या मुद्द्यातला तिसरा उपमुद्दा म्हणून आपल्याला बघता येऊ शकता. नंबर 3. नंबर 4, राज्य सेवा परीक्षा असो किंवा केंद्र लोकसेवा आयोगाची सनदी सेवा परीक्षा असो, तुम्हाला हे लक्षात येतं की अत्यंत कमी वयामध्ये तुम्हाला राज्य प्रशासनातील किंवा केंद्र लोकसेवा आयोगानं जी पदं निर्धारित केलेली आहेत, तर अशा महत्वपूर्ण पदांची प्राप्ती या परीक्षेमध्ये पात्र होऊन तुम्हाला करता येऊ शकते. सो तुम्ही 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, 23व्या वर्षी डेप्युटी कलेक्टरचं पद असेल, DYSPचं पद असेल, तहसीलदाराचं पद असेल आणि UPSCचे तुम्ही अशाच प्रकारे उदाहरण घेऊ शकता. म्हणजे अत्यंत कमी वयामध्ये तुमच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्वाच्या जबाबदारीचं पद या सनदी सेवा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त करता येऊ शकतं. हे संधीचं चौथा आयाम म्हणून किंवा संधीच्या मुख्य मुद्द्यामधला चौथा उपमुद्दा म्हणून आपण बघितला पाहिजे. ओके, आणि तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला कमी वयामध्ये जर अशा प्रकारची महत्वाची पदं प्राप्त झाली, अर्थात तुम्हाला त्यासाठी परीक्षेमध्ये पात्र व्हावं लागेल, हे तेवढंच सत्य आहे आणि ते स्पष्टही आहे, तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. तर त्यामुळं तुम्हाला डेफिनेटली एका महत्वाच्या पदावरती जाणं आणि त्याची जबाबदारी सांभाळणं अशा प्रकारची संधी या राज्यसेवेसारख्या परीक्षे माध्यमातून तुम्हाला प्राप्त होते. त्याच्या पुढचा जर संधीचा मुद्दा तुम्ही बघितला, तुम्ही जर कमी वयामध्ये प्रशासनामध्ये प्रवेश केला तर तुम्हाला बढतीच्या माध्यमातून सर्वोच्च पद त्या संदर्भातलं प्राप्त करता येऊ शकतं. सो व्यक्तिगतरित्या जर आपण बघितलं तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये करिअरसाठी वाव ज्याला म्हणतो आपण, करिअर म्हणजे करिअर विकासासाठीची योग्य संधी तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून जर तुम्ही 21व्या, 22व्या, 23व्या इतक्या अर्लियर वयामध्येच तुम्ही जर या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकलात, एखादं पद प्राप्त जर तुम्हाला करता आलं, तर बढतीच्या माध्यमातून तुम्ही सर्वोच्च पदी त्या क्षेत्रातल्या, त्या डोमेन मधल्या, त्या सेवेच्या डोमेन मधल्या विभागामध्ये तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता. याला जोडून जो महत्वाचा भाग आहे, या राज्यसेवेमधली अशी काही पदं आहेत ज्याला आपण जनरल सिव्हिल सर्व्हिसेस असं मानतो आपण. त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, विकास प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांचं काम चालतं. तर तुम्हाला शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवरती काम करण्याची संधी मिळते. म्हणजे सो हा जो एक डायव्हर्सिटीचा मुद्दा आहे, म्हणजे विविधांगी संधी तुम्हाला राज्य प्रशासनाच्या माध्यमातून प्ले करायला मिळते, तशी भूमिका तुम्हाला बजावायला मिळते. हे संधीचा आणखीन एक महत्वाचा आयाम म्हणून बघता डेफिनेटली येऊ शकतं. त्याला जोडून जो महत्वाचा मुद्दा आहे की एका बाजूला तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत पातळीवरती बढतीच्या माध्यमातून तुम्हाला करिअर ग्राफ उंचावण्याची संधी राज्य प्रशासनाच्या माध्यमातून मिळते आणि दुसऱ्या बाजूला ही शासकीय नोकरी असल्यामुळं, ही राजपत्रित अधिकाऱ्याची नोकरी असल्यामुळं, राज्य प्रशासनातील महत्वाची पदं असल्यामुळं, सनदी सेवा पदं असल्यामुळं तुम्हाला समाजामध्ये सकारात्मक हस्तक्षेप करण्याची संधी देखील मिळते. त्यामुळे या संधीची जी दोन आयाम आहेत, एका बाजूला व्यक्तिगत हित सोप्या भाषेमध्ये म्हणूयात आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक हित साधण्याची संधी देखील या सेवा पदांच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा संधीच्या संदर्भामधला जर काय असेल, तुम्ही जर राज्यसेवा परीक्षेसारखी तयारी जर तुम्ही केलीत, अत्यंत नियोजनबद्ध केअरफुली जर तयारी तुम्ही केलीत, तर तुम्हाला इतर अनेक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा देण्यासाठीची एका अर्थानं दालनं किंवा संधी खुली होतील, संधी खुल्या होतील. म्हणजे तुम्हाला म्हणजे
वाईड अपॉर्च्युनिटी ज्याला मानतो आपण, म्हणजे सो राज्यसेवेच्याच राज्य लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांना तर तुम्ही बसणारच, म्हणजे पण या परीक्षेच्या अभ्यासाच्या आधारे तुम्ही इतर अनेक क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षांना देखील तुम्ही बसू शकता. ती क्षमता तुम्हाला राज्यसेवेसारख्या परीक्षेची तयारी करून प्राप्त करता येऊ शकते. मला असं वाटतं की संधीच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं आयाम, डायमेन्शन आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो अशा रीतीनं हा संधीचा पहिला मुद्दा मी अगदी थोडक्यात तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मला असं वाटतं की हे पुष्कळ लोकांना माहिती आहे, त्यामुळं त्यात आपण जास्त वेळ घालवायला नको. हा पहिला मुद्दा. आता दुसरा जो मुद्दा आहे, आव्हानं म्हणजे चॅलेंजेस कुठली आहेत, हा थोडासा सविस्तरपणे तुमच्या समोर ठेवतो, आणि त्यानंतर येणारा जो तिसरा मुद्दा आहे तो आणखीन सविस्तरपणे आपण लक्षात घेऊया. आता आव्हानं कोणकोणत्या प्रकारची आहे, तर सगळ्यात महत्वाचं जर आव्हान तुम्ही बघितलं तर ही जी परीक्षा आहे, तर या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी अर्ज करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन असं मानतो. म्हणजे सो मोठ्या प्रमाणातील स्पर्धेला सामोरं जावं लागणं हे पहिलं आव्हान म्हणून आव्हानाच्या मुद्द्यातला घटक आपल्याला पाहता येतो. म्हणजे हजारो लाखो विद्यार्थी याला एका अर्थाने अर्ज करतात. ओके. आणि त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा करून आपल्याला या परीक्षेमध्ये यश प्राप्त करावं लागतं. हे एका अर्थाने एक महत्वाचं चॅलेंज म्हणून आपण डेफिनेटली बघू शकतो. दुसरं चॅलेंज जे आहे, आता ही चॅलेंजेस जी महत्वाची आहेत तिथं मी स्पष्टीकरण देईन, आणि जी तुम्हा सर्वांना माहिती आहेत, सोपी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देताना मी फारसा वेळ काही त्याच्यामध्ये घालवणार नाही. म्हणजे हा दुसरा भाग त्याच्यामधला झाला. ही जर परीक्षा तुम्ही बघितली, ज्याच्याबद्दल मी पुढे बोलतोच, म्हणजे आणि गेल्या आठवड्याभरापासून आपण ती चर्चा एका अर्थाने करत आहोत, म्हणजे तर दुसरं आव्हान कुठलं आहे, तर ही परीक्षा व्यापक आहे, ही परीक्षा गुंतागुंतीची आहे, आणि अशा व्यापक गुंतागुंतीच्या 3 टप्प्यांनी मिळून बनलेल्या परीक्षेचं योग्य ते आकलन करणं हे एक महत्वाचं टास्क आणि चॅलेंजेस बनतं. म्हणजे तुम्ही अनेकांची व्याख्यानं ऐकता, वेबिनार ऐकता, टॉपरच्या मुलाखती ऐकता, तुमच्यापैकी बहुतांश लोकांना युनिक बुलेटिनचे मोफत आता डिजिटल फॉर्म मध्ये जे अंक उपलब्ध केले गेलेले आहेत. आतापर्यंत राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा 2 अंक, कालच एक ताजा अंक आपण ओपन केलेला आहे, आणि त्याच्यापूर्वी मागच्या महिन्याभरामध्ये राज्यसेवेचा निकाल लागल्या आपण युनिक बुलेटिनचा मासिक जे आहे तर त्याचा अंक आपण डिजिटल फॉर्म मध्ये सर्वांना मोफत खुला केलेला आहे. या अंकाचा मी संदर्भ यासाठी दिला की या दोन्ही अंकामध्ये 2019च्या राज्यसेवेच्या अंतिम निकालामध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, तर प्रत्येक अंकामध्ये जवळपास 24 ते 25 यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. सो मुद्दा हा आहे की तुम्ही अशा प्रकारच्या मुलाखती वाचता, वेगवेगळ्या स्रोतातून तुम्ही या परीक्षेची माहिती घेता, पण कधी कधी असं होतं की या परीक्षेचं जे व्यापक आणि गुंतागुंतीचं स्वरूप आहे तर ते पूर्णार्थानं लक्षात येत नाही, त्यातल्या बाबी आपल्याला पूर्णत्वानं लक्षात घेता येत नाही. म्हणून मग हे एक आव्हान म्हणून आपल्याला बघावं लागतं की त्याचे सगळे जे कंगोरे आहेत, त्यातले पेपर्स असतील, त्यातले विषय असतील, त्यातला अभ्यासक्रम असेल, त्याच्याविषयी आपण बोलूयातच. म्हणजे सो दुसरं आव्हान हे आहे की अशा व्यापक आणि गुंतागुंतीच्या परीक्षेचं योग्य ते आकलन आपल्याला कसं करता येईल, हा एक महत्वाचा भाग प्रत्येकाला प्रश्न म्हणून किंवा आव्हान म्हणून भेडसावत असतो. म्हणजे हा मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3 त्या दुसऱ्या मुद्द्याला जोडून येणारं आव्हान आहे. ही जर व्यापक परीक्षा असेल, ओके, ही गुंतागुंतीची परीक्षा असेल, वेगवेगळ्या टप्प्यांनी बनलेली असेल, ज्याच्यामध्ये अनेक पेपर्स आणि विषयांचा अभ्यासक्रम जर आपल्याला करावा लागत असेल, ज्याच्यासाठी अनेक गोष्टी वाचाव्या लागतील, तर मग नियोजनबद्ध प्रयत्न म्हणजे प्लॅन्ड एफर्ट असं ज्याला आपण मानतो, असा नियोजनबद्ध अभ्यास तुम्हाला करावा लागतो. सो हे नियोजनबद्ध म्हणजे काय, कितीही माहिती आपण घेतली तर सुरुवातीला लगेचच आपल्याला नियोजन करायचं म्हणजे काय करायचं, नियोजनबद्ध अभ्यास म्हणजे नेमका काय असतो, हा इमिजिएटली आपल्याला लागलीच कळत नाही, आणि दीर्घकाळ त्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आणि हळूहळू जशी आपली खऱ्या अर्थाने तयारी सुरू होईल या परीक्षेची, राज्यसेवा परीक्षेच्या तयारीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तसं हळूहळू तुम्हाला हा नियोजनबद्ध अभ्यास म्हणजे काय, नियोजनबद्ध प्रयत्न म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आपण समाविष्ट केले पाहिजे हे हळूहळू कळायला लागतं. म्हणजे सो नियोजनबद्ध अभ्यासाचा धनुष्य कसं पेलायचं, तर हे एक आव्हान म्हणून आपण त्याच्याकडे नोंदवूयात, पाहूयात, आणि मी अभ्यास प्रक्रियेमध्ये त्याचा योग्य तो काय संदर्भ देईल, आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला काय उपाययोजना योजाव्या लागतील त्याचंही स्पष्टीकरण आपण डेफिनेटली देऊयात. म्हणजे चौथं, जर तुम्ही मोठी स्पर्धा पहिलं आव्हान, दुसरं आव्हान व्यापक गुंतागुंतीच्या परीक्षेचं योग्य सविस्तर आकलन करणं,
नंबर 3 नियोजनबद्ध अशा प्रकारच्या प्रयत्नाची, अभ्यासाची गरज. तर या तिन्हीला एकत्र केलं तर यातनं चौथं एक आव्हान आपल्याला समोर येताना दिसतं, की हे एका अर्थानं अनेक वेळेला मी हे विद्यार्थ्यांना सांगत आलो आहे, की ही जी एक परीक्षा आहे, की जी व्यापक आणि गुंतागुंतीची आहे, त्यासाठी सातत्यपूर्ण नियोजनबद्ध अभ्यासाची गरज असते. तर ते एका अर्थानं ओझं आहे. याच्यामध्ये तुम्ही काय फार मेरिटोरियस स्टुडंट असले पाहिजेत, ओके, अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण विद्यार्थी उमेदवार असला पाहिजे, अशी काही अपेक्षा नाहीये. म्हणजे खरं तर कोणत्याही शाखेतला पदवीधर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, मुलगी किंवा मुलगा, ओके, 50-55% गुण प्राप्त जरी त्याला झालेले असले, तिला झालेले असले, तरी देखील राज्यसेवा परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पहिला किंवा पहिली येऊ शकते. याच्यावरती आमचा दृढ विश्वास आहे. पण मग हे ठरतं कशावरनं? तर एका बाजूला ह्या परीक्षेसंदर्भात तुम्ही माहिती जाणून घ्या आणि दुसऱ्या बाजूला ते एक जे एका अर्थानं बर्डन आहे, तर ते बर्डन तुम्हाला अत्यंत पद्धतशीररित्या पेलायचं आहे. एका अर्थानं तुम्हाला एका पॉइंटला, एका बिंदूपर्यंत ते घेऊन जायचं आहे. सो ही बर्डन पेलण्याची, ओझं पेलण्याची जी क्षमता आहे, तर ही क्षमता म्हणजे नेमकं काय आणि तिचा विकास कसा करायचा, हे एक चॅलेंज या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे पाचवा जो थोडासा विस्ताराने मी मुद्दा सांगणार आहे, तर काही क्षमतांचा विकास करणं ही या परीक्षेच्या तयारी संदर्भातली महत्वाची गरज आहे. आणि या क्षमतांबद्दल चर्चा करताना जसं मी मगाशी म्हणालो, की थोडीशी विस्ताराने मी चर्चा करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 प्रकारच्या क्षमतांचा उल्लेख करणार आहे. एका बाजूला क्षमता आहेत अत्यंत सर्वसामान्य अशा जनरल म्हणूया, की ज्या क्षमता केवळ राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीतच नाही, तर तुमच्या जीवनाच्या क्षेत्राच्या कुठल्याही बाबतीमध्ये जर तुम्हाला काही गाठायचं असेल, यश संपादन करायचं असेल, ओके, कुठला मोटिव्ह तुम्हाला गाठायचा असेल, तर त्यासाठी त्या क्षमतांची गरज असते, आवश्यकता असते, म्हणून त्याला आपण जनरल क्षमता असं म्हणूया. आणि दुसऱ्या बाजूला या क्षमतांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करत असताना दुसरा जो संच असेल क्षमतांचा, तर तो विशिष्ट क्षमतांचा संच असेल किंवा सेट असं म्हणूया त्याला आपण. तर तो विशिष्ट कुठल्या अर्थानं? तो विशिष्ट या अर्थानं की ज्याचा संबंध हा राज्यसेवा परीक्षेशी असेल. ओके. सो अशा अर्थानं पाचवं आव्हान म्हणजे या परीक्षेसाठी, या परीक्षेच्या तयारीसाठी, या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या 2 प्रकारच्या, एक सर्वसाधारण क्षमता आणि दुसऱ्या विशिष्ट क्षमता, या क्षमता नेमक्या काय आहेत आणि या क्षमतांचा विकास कसा करायचा, हे आव्हान 5वं आव्हान म्हणून आपल्याला बघायचं आहे. तर याची सविस्तर चर्चा मी तुमच्या समोर करणार आहे आणि त्या संदर्भातले माझे जे काही विचार आहेत ते तुम्हाला मी सांगेनच आणि शेअर करेन. म्हणजे सर्वसाधारण त्यातल्या म्हणजे पहिला जो मुद्दा आहे, की खरं तर मी मगाशी एका आव्हानामध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे, पण तरी देखील मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो, द्विरुक्ती करतो. एक, तुम्हाला नियोजन करता यायला पाहिजे आणि निर्णय घेता यायला पाहिजे. आता नियोजन कशाचं करायचं आहे, तर तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे, तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि हे नियोजन करणं आपल्याला तेव्हा शक्य होतं, जेव्हा आपल्याला ज्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत, तर त्या परीक्षेबद्दल व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल मी बोलतोच. म्हणजे निर्णय, कधी-कधी काय होतं, की आपण ठरवल्याप्रमाणे आपला प्रयत्न पुढे जात आहे, आपला अभ्यास पुढे जात आहे, असं होईलच असं नाही. आपण ठरवतो एक आणि प्रत्यक्षामध्ये ठरवल्याप्रमाणे आपल्याला गाठता येत नाही. आपलं वाचन होत नाही, आपले रिव्हिजन होत नाही. जे काय आपण ठरवलेलं आहे ते गाठता येत नाही. तर मग अशा वेळेला तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये, तुमच्या नियोजनाच्या एखाद्या घटकामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो आणि तो बदल करण्यासाठी तुमच्याकडे निर्णय क्षमता हवी असते. त्यामुळं पहिलं जे सर्वसामान्य कौशल्य, क्षमता, जिचा विकास तुम्हाला करायचा आहे आणि ज्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅलेंज ते वाटतं, तर ते चॅलेंज म्हणजे त्या सर्वसाधारण क्षमतामधलं नियोजन आणि निर्णयाची क्षमता आहे. हा 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 एक भाग झाला. म्हणजे हे एक पहिलं असं आपण म्हणूया त्याला. दुसरं जे आहे, ज्याचा उल्लेख मी अनेक वेळेला केलेला आहे आणि पुढेही अनेक वेळेला येईलच म्हणजे, आणि तुम्ही बुलेटिन मागच्या 2 म्हणजे काल एक प्रसिद्ध झालेला बुलेटिनचा आपला अंक, बुलेटिन मासिकाचा आणि मागच्या महिन्यामध्ये जो झालेला आहे, त्यातल्या यशवंतांच्या जर मुलाखती तुम्ही वाचल्या, तर तुम्हाला एक कॉमन मुद्दा, एका कौशल्याचा संदर्भ सर्व यशवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेला दिसतो. तर तो मुद्दा कुठला आहे? तर तुमच्या प्रयत्नातलं सातत्य. आणि त्यालाच त्या प्रयत्नाऐवजी जर आपण अभ्यास हा शब्द वापरला, तर तुमचा सातत्यपूर्ण अभ्यास. सो तुम्ही जे काही राज्यसेवा परीक्षेसाठी प्रयत्न कराल, अभ्यास कराल, तर तो कंटिन्युअस असला पाहिजे, त्याच्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे, सातत्यपूर्ण तो अभ्यास असला पाहिजे. सो आपल्या प्रयत्नातलं सातत्य
त्याची हमी देणं हे एक चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आपल्याला डेफिनेटली पेलावं लागतंच. म्हणजे नंबर 2. नंबर 3, आपण प्रयत्न करणार, आपण अभ्यास करणार आणि हे पुन्हा जनरल आहे. हे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतं. ते काय आहे? तर आपण जे प्रयत्नाने अभ्यास करणार आहोत, तर त्याचं नियमितपणे मूल्यमापन व्हायला पाहिजे. ज्याला मूल्यमापनाची हातोटी म्हणतो, मूल्यमापनाचं कौशल्य म्हणतो, मूल्यमापनाची एबिलिटी असं मानतो म्हणजे आपण. सो जो काही आपण अभ्यास करतोय, तो वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातनं त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यमापन आपल्याला करता यायला पाहिजे. आणि ते जर का मूल्यमापन आपण नियमितपणे रोजच्या रोज आपण वेळेच्या अनुषंगाने बघतोय, दर आठवड्याला आपण एक शांतपणे 15-20 मिनिटं बसलो, काय ठरवलेलं होतं, काय झालेलं आहे, कुठं आपण कमी पडत आहोत, वगैरे वगैरे वगैरे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच्या प्रयत्न आणि अभ्यासाचं मूल्यमापन करता येतं. आणि ते स्वयंमूल्यमापन जितकं असेल, तुम्ही इतरांना विचारा, तुम्हाला शिक्षक शिक्षिका मदत करतील, तुमचे मित्र मैत्रिणी मदत करतील, बुलेटिन सारख्या मासिकामध्ये येणाऱ्या यशवंतांच्या मुलाखती तुम्हाला त्यातनं मदत करतील डेफिनेटली. पण ते सगळं इनपुट घेऊन तुम्ही त्याच्यावरती विचार करायला शिकलं पाहिजे. आणि जसा तुमचा अभ्यास प्रत्यक्षामध्ये सुरू होईल, तो सुरू झाल्यानंतर स्वतःच्या अभ्यासाचं मूल्यमापन स्वतःला करण्याची क्षमता तुम्ही विकसित केली पाहिजे. त्यालाच आपण स्वयंमूल्यमापन. आणि शेवटचं सर्वसाधारण कौशल्य ज्याला म्हणूयात आपण, त्याच्यात मी अनेक कौशल्यांचा, क्षमतांचा, ॲबिलिटीचा समावेश करतो. तुमच्याकडे जिद्द हवी आहे, तुमच्याकडे चिकाटी हवी आहे, तुमच्याकडे संयम हवा आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास हवा आहे. आता खरं तर ही जिद्द, चिकाटी, संयम आणि आत्मविश्वास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हवा आहे. असं कुठलंच क्षेत्र तुम्हाला दाखवता येणार नाही, अधोरेखित करता येणार नाही, की जिथं या प्रकारच्या क्षमता आणि कौशल्यांची गरज नसणार आहे. म्हणूनच मी त्यांना सर्वसाधारण क्षमता किंवा कौशल्य असं म्हटलेलं आहे. मी परत त्या 4 सर्वसाधारण क्षमतांचा पुन्हा उल्लेख करतो आणि आपण विशिष्ट क्षमतांकडे जाऊयात. 1, नियोजनाची आणि निर्णयाची क्षमता. नंबर 2, जी महत्वाची बाब आहे, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रयत्न. नंबर 3, नियमितपणे मूल्यमापनाची क्षमता. आपला जो काही अभ्यास आणि प्रयत्न आहे त्याचं मूल्यमापन आपल्याला नियमितपणे करायचं आहे. आणि नंबर 4, जिद्द, चिकाटी, संयम आणि आत्मविश्वास. तर ही आव्हानच आपण म्हणतोय. तर या क्षमता, आव्हान कोणत्या अर्थाने आपण म्हटलं पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तर ते विकसित कसं करायचं. एक तर त्याचा नेमका अर्थ काय आहे, आणि भलेही आपल्याला सुरुवातीला अर्थ माहिती नसला तर त्याच्याविषयीची एक प्राथमिक माहिती असते. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष अभ्यास करायला लागतो, तर तेव्हा त्याची आपल्याला अनुभूती यायला लागते, की याला जिद्द म्हणतात, याला चिकाटी म्हणतात, याला यासाठीच आत्मविश्वास लागतो. तर प्रयत्न ऍक्च्युअली सुरू केल्यानंतर त्याची हमी देणं, आणि ती देताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी येतात, आव्हानं येतात, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून त्याला सर्वसाधारण क्षमतांचा, या 4 सर्वसाधारण क्षमतांचा विकास कसा करायचा, हे आव्हान सर्वसाधारण क्षमतांच्या माध्यमातून आपण मांडलेला आहे किंवा लक्षात घेतलेला आहे. आता जो दुसरा संच ज्याला म्हटलेला आहे आपण, म्हणजे तर तो संच काय आहे, तर विशिष्ट अशा प्रकारची आव्हानं आहे. सॉरी, विशिष्ट अशा क्षमतांचा विकास करण्याचं आव्हान. विशिष्ट क्षमता, विशिष्ट कौशल्य. आता ती कुठली कुठली विशिष्ट आहेत, त्यातलं पहिलं एक म्हणजे आकलन. आता इथं जेव्हा मी आकलन असं मानतो, तर याचा अर्थच असा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे तुम्हाला 2 पेपर्स आहेत, त्या पेपरचा जो काही सिलेबस आहे आणि तो अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी जी पुस्तकं तुम्ही वाचणार आहात, मग ती पाठ्यपुस्तकं असतील, क्रमिक पुस्तकं असतील, संदर्भ पुस्तकं असतील, वर्तमानपत्र असेल, चालू घडामोडीची संदर्भ पुस्तकं असतील, जो काही सोर्स, जो काही स्त्रोत, संदर्भ साहित्य तुम्ही वाचणार आहात, तर ते वाचत असताना तुम्हाला तुमची आकलन क्षमता विकसित करायची आहे. आता जेव्हा आपण आकलन मानतो, तर ते आकलन म्हणजे वाचलेलं मटेरियल, वाचलेलं संदर्भ साहित्य फक्त त्याचा शब्दशः अर्थ समजून येणं या अर्थाने नाहीये. शब्दार्थ तर कळलाच पाहिजे, पण बिटवीन द लाईन्स जे मानतो आपण, संकेतार्थ काय आहे, त्याचं इम्प्लाइड मिनिंग काय आहे, त्या लेखक लेखिकेची त्या संदर्भातली जी भूमिका आहे, म्हणू काय पाहतो तो किंवा ती, हेही आपल्याला लक्षात घेता यायला पाहिजे. समग्र असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वाचन करत असताना, ती समजून घेत असताना त्याची एकच बाजू आपल्याला लक्षात घ्यायची नाही, तर त्याच्या सगळ्या बाजू आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. सो आपलं आकलन कौशल्य, आपली व्यापक आणि समग्र आकलनाची क्षमता आपल्याला विकसित करावी लागते. आणि हे मला असं वाटतं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा असू द्या, आणि त्या पूर्वपरीक्षेमधला सामान्य अध्ययन घ्या, किंवा त्या पूर्वपरीक्षेमधलं सीसॅट नावाचा पेपर घ्या, तर या दोन्ही पेपरच्या बाबतीमध्ये समग्र आणि व्यापक आकलनाची विशिष्ट क्षमता अत्यंत निर्णायक रोल प्ले करते, हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे
किंवा मग राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार तुम्ही करा. त्याच्यामधलं इंग्रजी घ्या, अनिवार्य इंग्रजी, अनिवार्य मराठी घ्या. ओके. आणि त्याखेरीज सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स घ्या. म्हणजे कुठलाही विषय आणि पेपर तुम्ही जर मुख्य परीक्षेमधला, राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला बघितला, तर त्यात आकलन नावाची गोष्ट ही फार महत्वाची आहे. आणि आकलन जेव्हा असं मानतो, तर एका बाजूला अभ्यासक्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला तो अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी जो काही संदर्भ आपण वापरणार आहोत, पाठ्यपुस्तकापासून ते मासिकापर्यंत, तर त्यातली प्रत्येक बाब आपल्याला समजली पाहिजे. आणि अभ्यास प्रक्रियेबद्दल या आकलनाच्या संदर्भामध्ये मी बोलतोच. म्हणजे या आकलनाला जोडून आणखीन एक विशिष्ट क्षमता, खरं तर तिचा आकलनाशी जवळचा संबंध आहे, पण तरी देखील ती विशिष्ट क्षमता किंवा कौशल्य थोडंसं जाणीवपूर्वक मी वेगळं काढतोय. म्हणजे तर ते कुठलं आहे? विश्लेषणात्मक आणि चिकित्सक विचार करण्याची तुमची क्षमता. आता तुम्ही म्हणाल की हा हा मुद्दा काय आहे? ही कसल्या प्रकारची क्षमता आहे? म्हणजे तुम्ही जर आयोगाचा सिलेबस बघितला आणि त्या सिलेबस पेक्षा, म्हणजे पूर्व परीक्षेचा असू द्या किंवा मुख्य परीक्षेचा असू द्या, आणि अनेक फॅकल्टीने, माझ्या सहकार्यांनी सगळी ती चर्चा केलेली आहे, त्या खोलात मी जात नाही. म्हणजे त्या अभ्यासक्रमावरती ज्या प्रकारचे प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत, पुन्हा मग पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, तर त्यातले प्रश्न जर तुम्ही बघितले, तर तुम्हाला असं लक्षात येईल की अनेक प्रश्न तुमचं विश्लेषणात्मक कौशल्य कसं आहे, विश्लेषणात्मक क्षमता कशी आहे, हे तपासणारे प्रश्न असतात. म्हणजे काहीतरी तुम्ही एखाद्या संदर्भातनं वाचलंय, ते तुम्ही पाठ केलेलं आहे, ओके, आणि त्यावर आधारित राज्यसेवा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, असं फार कमी प्रश्नांच्या बाबतीमध्ये होतं. सो अनेक प्रश्न तुम्हाला विचार करायला लावणारे असतात. आणि म्हणून मग एक जी विचाराची क्षमता आहे, आणि विचाराची क्षमता जेव्हा असं मानतो, तर जे आपण वाचतोय त्याच्यावरती विचार करणं, हे असं का आहे, हे असं का नाही, अमुक अमुक प्रकारची गोष्ट असती तर मग काय झालं असतं, मग जे काही अमुक प्रकारे आहे त्याचे परिणाम काय झालेले आहेत, ओके, त्याचा सकारात्मक परिणाम काय आहे, त्याचा नकारात्मक परिणाम काय आहे, अशा चिकित्सक पद्धतीनं तुम्हाला, तुम्ही जे वाचता आहात त्याविषयी विचार करण्याची क्षमता तुम्हाला विकसित करायची आहे. असं जर का आपण विकसित करू शकलो, ओके, ज्याचा संबंध अर्थातच आकलनाशी आहे, हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे, तर विश्लेषण करण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची जी सवय आहे, जी क्षमता आहे, तर ती तुम्हाला विकसित करता येऊ शकते. आणि त्याच्याबद्दल मी पुढे बोलतोच. पण तुम्हाला विश्लेषण नावाची क्षमता विकसित करायची आहे, याचं भान तुम्ही सुरुवातीपासून ठेवलं पाहिजे. ओके. ते म्हणजे नेमकं काय, आणि काय केल्यावरती त्या विश्लेषणात्मक आणि चिकित्सक विचाराच्या क्षमतेचा विकास होतो, ते आपण पुढे बोलूयातच एका अर्थाने. म्हणजे आणि मुलाखतीला देखील विश्लेषण करण्याची, चिकित्सा करण्याची तुमची जी क्षमता आहे, ती क्षमता देखील बऱ्याच प्रश्नाच्या अनुषंगानं महत्वाची ठरते, आवश्यक ठरते. तिथेही तुम्हाला तो विचार करता येऊ शकतो. म्हणजे तिसरी जी एक महत्वाची क्षमता आहे, जाता जाता त्याचा उजळता उल्लेख करतो, की तुम्हाला या परीक्षेसाठी बरंच वाचायचं आहे, ओके, आणि एकदा ते वाचायचं नाहीये, तर तुम्हाला वारंवार त्याचं वाचन करावं लागेल. कारण बरेचसे पेपर्स, बरेचसे विषय, आणि त्यासाठी बरंचसं संदर्भ साहित्य वाचायचं असल्यामुळं तुम्हाला 3-4 रिव्हिजन्स मिनिमम देण्याचं टार्गेट ठेवावं लागतं. आणि मग या परीक्षेचं स्वरूप जर तुम्ही बघितलं, गेल्या आठवड्याभरामध्ये ते तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. पूर्व परीक्षा जर तुम्ही बघितली, तर ती वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांनी बनलेली आहे. बहुपर्यायी प्रश्न आहेत, नकारात्मक गुणपद्धती आहे, आणि ती पात्रता चाचणी आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपाचा जेव्हा तुम्ही विचार करताय, तर पुन्हा वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा आहे, बहुपर्यायी प्रश्न आहेत, तिथेही नकारात्मक गुणपद्धती आहे. ओके. आता अर्थात मुख्य परीक्षा ही काय पात्रता परीक्षा नाहीये. मुख्य परीक्षेमधल्या सगळ्या पेपर्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याचा विचार करावा लागतो. पण मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की पूर्व असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, त्यातले जर भेदाचे मुद्दे बाजूला सारले आपण, तर एक महत्वाचा कॉमन फॅक्टर, साम्य दोन्ही परीक्षांमध्ये स्वरूपामध्ये जर तुम्ही बघितलं, तर या दोन्ही परीक्षा, पूर्व आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेच्या, कशा आहेत? त्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. आता जेव्हा आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षांचा विचार करतो, प्रश्नपत्रिकांचा विचार करतो, तर तेव्हा तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला एका बाजूला समजलं तर पाहिजेच, पण दुसऱ्या बाजूला ते लक्षात पण राहिलं पाहिजे. म्हणून मग जी तिसरी विशिष्ट क्षमता तुम्हाला विकसित करायची आहे, आणि ते करण्याचं एका अर्थानं चॅलेंज असतं या राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे स्मरणशक्ती कशी आपल्याला विकसित करता येईल, म्हणजे रिटेनिंग कपॅसिटी ज्याला मानतो आपण. म्हणजे तर ती रिटेनिंग कपॅसिटी, कारण तुम्हाला अनेक पेपर्स, अनेक विषय, अनेक संदर्भ पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत, आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेचा फॉर्मॅट
हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेला असल्यामुळं आणि नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळं तुमच्या आकलनाची अचूकता, तुमच्या आकलनाची योग्यता, करेक्टनेस ही बाब फार महत्वाची बनते. आणि म्हणून मग त्याची हमी देण्यासाठी स्मरणशक्ती जशी जास्तीत जास्त विकसित करता येईल ती बाब आपल्याला बघावी लागते. म्हणजे तिसरा मुद्दा. चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्याचा मी उल्लेख मगाशी केलेला आहे की 2 भाषा पेपर्स म्हणजे भाषेचे पेपर्स राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आहेत. एक इंग्रजी 100 गुणांसाठी आहे आणि मराठी 100 गुणांसाठी आहे. तुम्हा सर्वांना ते माहिती आहे. आणि त्यातला 50-50 गुणांचा जो भाग आहे, अर्धा भाग, तर तो पुन्हा वस्तुनिष्ठ प्रकारचा आहे. पण उरलेला 50-50 गुणांचा अनुक्रमे इंग्रजी आणि मराठीचा जो भाग आहे, तर तो कन्व्हेन्शनल प्रकारचा असं राज्यसेवा आयोगानं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला पारंपरिक अशा प्रकारचा आहे की जिथं तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी 50 गुणांसाठी म्हणजे एकूण 100 गुणांसाठी लिहायचं आहे. तर या दोन्हीचा विचार जेव्हा आपण करतो तर आणखीन 2 कौशल्य किंवा त्याला एकच कौशल्य, विशिष्ट कौशल्य म्हणून तुम्ही लक्षात घेता येऊ शकता की मराठी भाषेमधलं जे 50 मार्कांसाठी तुम्हाला लिहायचं आहे, तर तिथं तुमची लेखन क्षमता फार महत्वाचा रोल प्ले करते. भलेही 50 गुणांसाठी असलं तरी आपल्याला त्या 50 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण कसे प्राप्त करता येतील यासाठी लेखनाचं कौशल्य त्या बाबतीमध्ये निश्चितच उपयुक्त ठरेल. याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि इंग्रजी म्हणजे आता इंग्रजीमध्ये 50 मार्काचं वस्तुनिष्ठ इंग्रजी आणि 50 मार्काचं कन्व्हेन्शनल इंग्रजी या दोन्हींनाही आपण कौशल्यामध्ये लक्षात घेऊयात. आणि ते 2 आयाम असणारं इंग्रजी भाषेच्या संदर्भातलं कौशल्य आहे. एक आहे त्याचा आयाम तुम्हाला बेसिक इंग्लिश यायला पाहिजे. आणि जो 50 मार्काचा वस्तुनिष्ठ असा भाग इंग्रजी पेपर मधला जो आहे किंवा इंग्रजी विषयाचा जो आहे, तर त्यामध्ये ग्रामर असेल, जे काही घटक तुम्हाला समाविष्ट केलेले आहेत, तर ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ती तुमची अडचण राहता कामा नये. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, पुष्कळशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हा 50 मार्काचा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा भाग देखील जिकिरीचा वाटतो, अवघड वाटतो, कठीण वाटतो. म्हणून मग ती इंग्रजी आकलनाची क्षमता तुम्ही विकसित केली पाहिजे. आणि मग त्याला जोडून जो उरलेला 50 मार्काचा कन्व्हेन्शनल प्रकारचा जो इंग्रजीचा पेपर आहे, तिथं तुम्हाला प्रत्यक्ष इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. तर तिथं इंग्रजी भाषेतलं लेखन कौशल्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. ही बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आणि सगळ्यात शेवटचं विशिष्ट कौशल्य जे मुलाखतीच्या पातळीवरती महत्वाचं ठरतं, तर ते म्हणजे संवाद कौशल्य. आता अर्थात मगाशी जी विशिष्ट कौशल्य मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आकलन कौशल्य असं म्हटलंय की जे व्यापक आणि समग्र आकलन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं करायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता ही उजळणी करतोय म्हणजे कोणत्या विशिष्ट क्षमता किंवा कपॅबिलिटीची कौशल्यांची आवश्यकता आहे राज्यसेवा परीक्षेसाठी. तर पहिलं मी सांगितलं व्यापक आणि समग्र आकलन. त्याला जोडून मी सांगितलं विश्लेषण करण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची म्हणजे टीकात्मक विचार करण्याची क्षमता. म्हणजे तिसरं जे मी तुम्हाला सांगितलं स्मरणशक्ती कसं काय वाढवायची, तिचा विकास कसा करायचा. चौथं भाषिक अनुषंगाने सांगितलं, एका बाजूला मराठी आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी. आणि मग शेवटचा मुद्दा मी सांगत होतो मुलाखतीच्या बाबतीमध्ये संवाद कौशल्याचा किंवा संभाषण कौशल्याचा. आता मुलाखतीसारख्या फॉर्मॅटचा जेव्हा आपण विचार करतो जी 100 गुणांसाठी राज्य लोकसेवा आयोगाने निर्धारित केलेली आहे, तर त्यात आकलन पुन्हा महत्वाचं आहे की जे वरची विशिष्ट कौशल्य आहे ती सगळीच्या सगळी मुलाखतीच्या लेवलवरती महत्वाची आहे. तुमचं आकलन, तुमची विश्लेषणाची क्षमता, तुमची चिकित्सक विचार करण्याची क्षमता वगैरे वगैरे हे सगळे आहेत. पण हे केलेलं आकलन मुलाखत मंडळानं तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला लागू करणं, तुमचं जे काय आकलन झालेलं आहे तर ते समर्पकपणे लागू करणं, विचारलेल्या प्रश्नावर विचार करणं, तुमचं आकलन समर्पकपणे लागू करणं आणि योग्य भाषेमध्ये तुम्हाला जे काय म्हणायचं आहे, जे काय उत्तर मुलाखत मंडळाला द्यायचं आहे, तर त्या योग्य पद्धतीनं मुलाखत मंडळासमोर अत्यंत आत्मविश्वासपूर्वक समोर मांडणं. म्हणजे तर हे जे संभाषणाचं कौशल्य आहे तर त्याचा विकास तुम्हाला डेफिनेटली करायचा आहे. सो दुसरा मुद्दा इथं आपला कंप्लीट होतो, तो आव्हानांचा होता. आणि त्या आव्हानांमध्ये पहिलं असं आपण आव्हान म्हटलं होतं की ही जी काही व्यापक आणि गुंतागुंतीच्या अशा प्रकारची जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये दैनंदिन पातळीवरती वाढणारी स्पर्धा आहे. तर ती स्पर्धा डील कशी करायची, त्या स्पर्धेला सामोरं कसं जायचं, हे आव्हान नंबर 1 होतं. त्याला जोडून आपण घेतलं की या व्यापक आणि गुंतागुंतीच्या परीक्षेचं योग्य सविस्तर आकलन कसं करून घेता येतं, हा दुसरा आव्हानाचा मुद्दा होता. तिसरा
ज्याच्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नाची अभ्यासाची गरज असते, तर ते कसं पेलायचं. चौथा जो महत्वाचा मुद्दा होता की ज्याला मी ओझ्याच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, की जणू एक ओझं आपल्या डोक्यावरती दिलेलं आहे आणि ते अत्यंत पद्धतशीररित्या आपल्याला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत न्यायचं आहे. आणि ते कसं काय आपल्याला करता येऊ शकतं, हे एक आव्हान एका अर्थाने तुमच्या समोर उभं ठाकतं. आणि पाचवं जे आव्हान की जे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलं, कौशल्याची आवश्यकता, ज्याच्यामध्ये आपण एका बाजूला सर्वसाधारण कौशल्य आणि दुसऱ्या बाजूला विशिष्ट कौशल्य, अशा दोन्ही अर्थानं जी कौशल्य पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असेल, अशा तिन्ही टप्प्यावरती आवश्यक असतात, त्याचा विकास करणं गरजेचं ठरतं. त्या कौशल्याची चर्चा आपण केलेली आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. तिसरा जो मुद्दा आहे अभ्यास पद्धती, त्याची सविस्तर चर्चा मी करणार आहे. जस्ट अ मिनिट. हा थोडासा विस्ताराने मुद्दा मी तुमच्या समोर मांडणार आहे. अभ्यास पद्धती म्हणजे आतापर्यंत आपण दोन मुख्य मुद्द्यांची चर्चा केली. पहिला अत्यंत थोडक्यामध्ये जो पाहिला आपण ज्याची चर्चा केली, तो मुद्दा होता संधीचा. म्हणजे राज्यसेवा परीक्षा आणि त्यासाठी आपण जी काही तयारी करणार आहोत, तर त्यातून आपल्याला संधीची विविधांगी द्वार एका अर्थानं खुली होतात, हे आपण बघितलं. दुसरा महत्वाचा मुद्दा होता ज्याची चर्चा आत्ताच आपण काही सेकंदापूर्वी संपवलेली आहे, तर तो दुसरा मुद्दा होता आव्हानं. अशा प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या प्रकारची आव्हानं विद्यार्थी-विद्यार्थिनींना पेलावी लागतात, सामोरी जावी लागतात, तर त्याची आपण 5 महत्वाच्या आव्हानाच्या रूपामध्ये ती चर्चा आपण केलेली आहे. आता या पार्श्वभूमीवरती जो आजच्या चर्चेचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अभ्यास पद्धती. अभ्यासाची प्रक्रिया, अभ्यासाची व्यूहरचना, अभ्यासाची रणनीती. कुठलाही शब्दप्रयोग तुम्ही वापरायला काही हरकत नाही. सॉरी. हे अनेक वेबिनार मध्ये मी सांगत आलो आहे, मांडत आलो आहे, शेअर करत आलो आहे, की जेव्हा तुम्ही राज्यसेवा परीक्षेच्या तयारीचा विचार करता, तर तुम्हाला एका बाजूला एक प्रकारची प्राथमिक तयारी करावी लागते आणि ती प्राथमिक तयारी करणं म्हणजे तुमच्या अभ्यास प्रक्रियेतला पहिला टप्पा असतो. आणि ती प्राथमिक तयारी पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला करायची आहे. त्यातला जो सोपा महत्वाचा भाग आहे, तुम्ही इमिजिएटली सांगेन, त्याची चर्चा मी फारशी करणार नाही. सो प्राथमिक तयारी हा तुमच्या अभ्यास पद्धतीमधला, अभ्यास प्रक्रियेमधला पहिला टप्पा असेल. तर त्या प्राथमिक तयारीमध्ये तुम्हाला एका बाजूला, आणि जी अत्यंत प्राथमिक आहे, या परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि तिची रचना काय आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मी मगाशी सुरुवातीला जे सांगितलं की मी त्याच्या तांत्रिक खोलामध्ये जाणार नाही, कारण गेले आठवडाभर आपले राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भामध्ये वेबिनार सुरू आहे. तरी देखील थोडक्यात मी काय सांगेन की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 पेपर्स, सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी, प्रत्येकी 200 गुण, सामान्य अध्ययनामध्ये 100 प्रश्न आणि सीसॅट मध्ये 80 प्रश्न. ओके. आणि त्या 400 गुणांपैकी तुम्हाला जितके जास्तीत जास्त गुण प्राप्त करता येतील, त्यावरती तुमचं पूर्व परीक्षेमधलं पात्र होणं किंवा न होणं हे अवलंबून आहे. आणि पूर्व परीक्षा ही कशा प्रकारची आहे? वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेली आहे, नकारात्मक गुणपद्धती आहे आणि ती बेसिकली पात्रता चाचणी आहे. हा झाला या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेण्याच्या प्रक्रियेतला पहिला प्राथमिक भाग. मग हीच बाब तुम्हाला मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये पाहावी लागते. मुख्य परीक्षा हा राज्यसेवा परीक्षेतील दुसरा टप्पा आहे. जे विद्यार्थी पूर्व परीक्षा लिहितात किंवा देतात सोप्या भाषेमध्ये, आणि जे पात्र होतात त्याच विद्यार्थ्यांना अर्थातच मुख्य परीक्षा लिहिण्याची संधी प्राप्त होऊ शकते आणि तेच विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसू शकतात. म्हणजे आता या मुख्य परीक्षेची रचना आणि स्वरूप जर तुम्ही बघितलं, तर मगाशी पण मी उल्लेख केलेला आहे की 2 भाषा पेपर इथं आहेत. एक अनिवार्य इंग्रजी 100 गुणांसाठी आणि अनिवार्य मराठी 100 गुणांसाठी, आणि त्याची 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. 50-50 गुणांचा एक पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचा, म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचा, आणि 50-50 गुणांचा दोन्ही भाषांचा पेपर जो एकत्र केला जातो, तर तो आहे कन्व्हेन्शनल, म्हणजे पारंपरिक अशा स्वरूपाचा, जिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. हे झाले 200 गुण, आणि त्याचं स्वरूप देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्ध वस्तुनिष्ठ प्रकारचं आहे आणि त्यातला अर्धा भाग जर काय असेल, उरलेला भाग जर काय असेल म्हणजे, तर तो म्हणजे कन्व्हेन्शनल प्रकारचा, पारंपरिक प्रकारचा, जिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं ऍक्च्युअली लिहायची आहेत. म्हणजे सो असे दोन्ही मिळून
हे प्रत्येकी 100 गुणांचे 2 भाषा पेपर्स आहेत किंवा विषय त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणूयात. म्हणजे अ, हा झाला एक भाग. 2 सामान्य अध्ययन अत्यंत महत्वाचा आहे. 4 सामान्य अध्ययनाचे पेपर्स राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4. आणि हे जे काही सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आहेत, प्रत्येक पेपरला 150 गुण आहेत, असे एकूण 600 गुण. सो सामान्य अध्ययन 600 गुण आणि भाषेचे 200 गुण, अशी 800 मार्काची राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. त्या तांत्रिक याच्यामध्ये मी जात नाही. नंबर 1. नंबर 2, या सगळ्या पेपरचा विषयाचा अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे. आणि गेल्या 10 दिवसापूर्वी राज्य लोकसेवा आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस काही प्रमाणामध्ये बदललेला आहे असं म्हणूयात आपण त्याला. म्हणजे बदल हा खूप मोठा शब्दप्रयोग होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये काही महत्वपूर्ण आहेत, काही किरकोळ अशा प्रकारचे बदल आहेत. हा जो काही नवा अभ्यासक्रम आहे, तर या नव्या अभ्यासक्रमाबद्दल काल जो आपण बुलेटिनचा ऑनलाईन अंक आपण खुला केलेला आहे, तर त्या अंकामध्ये सविस्तर GS1, GS2, GS3, GS4 या चारही पेपरमध्ये जे काही बदल आयोगाने केलेले आहेत, सिलेबसमध्ये जो नेमकेपणा आणलेला आहे, तर त्याच्या विषयाचा एक सविस्तर अशा प्रकारचा सविस्तर लेखच म्हणूया त्याला आपण. चारीच्या चारी सामान्य अध्ययनामधल्या बदलांना समाविष्ट करणारा तो लेख आहे, तो जरूर तुम्ही वाचा. तर तो नवा अभ्यासक्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे. विषय कोणते आहेत ते मी सांगितलं. त्याच्यानंतर त्याची रचना कशी आहे ती मी सांगितली. अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे, तो तुम्हाला सविस्तरपणे पाहता येतो आणि गेल्या आठवड्याभरामध्ये प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीने त्यांच्या वेबिनारमध्ये त्या विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगितला असेल थोडक्यामध्ये. तो म्हणून मी खोलात आता परत जात नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे या मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे. मगाशी पण त्याचा उल्लेख केला मी. पुन्हा इथं वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि पुन्हा इथं नकारात्मक गुणपद्धती आहे. आता हे 3 मुद्दे पूर्व परीक्षेच्या स्वरूपामध्ये देखील तुम्हाला पाहता येतात. तिथंही प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ, नंबर 2 बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेल्या आणि तिथंही पुन्हा नकारात्मक गुणपद्धती आहे. हे 3 मुद्दे पूर्व परीक्षेमध्ये पण आहेत आणि मुख्य परीक्षेमध्ये देखील आहेत. म्हणजे पण मुख्य परीक्षेचे एक वेगळेपण जर काय असेल, तर ते म्हणजे तुम्हाला GS असू द्या किंवा 2 भाषेचे पेपर असू द्या, याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. कारण मुख्य परीक्षा ही काय पात्रता नाहीये. कारण त्यात तुम्ही जितके जास्त गुण मिळवाल, तेवढी शक्यता तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये पात्र होण्याची वाढणार आहे. आणि केवळ पात्र होण्याची शक्यता वाढते असं नाही, तर मुख्य परीक्षेमधला जर स्कोर तुमचा चांगला असेल, तुम्हाला जास्तीत जास्त गुण जर प्राप्त करता आले, तर मग पुढचा जो तिसरा टप्पा 100 मार्काच्या 100 गुणांच्या मुलाखतीचा आहे, तर त्या मुलाखतीवरती तुम्हाला फार विसंबून राहण्याची गरज पडत नाही. मग जर समजा तुम्हाला 100 पैकी 60 गुण मिळाले, 62-65 गुण मिळाले किंवा अगदी 40-45 गुण म्हणजे कमी गुण जरी मिळाले, तर तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जास्त गुण प्राप्त झाले असल्यामुळं मुलाखतीवरती एका मर्यादेपलीकडे अवलंबून राहण्याचं काही कारण नाही. म्हणजे सो हे जे काही मुख्य परीक्षेचं स्वरूप आहे, तर ते स्वरूप तुम्हाला लक्षात घेता यायला पाहिजे. आणि मुलाखतीबद्दल मी जसं मगाशी म्हणालो की 100 गुणांची आहे, ती तोंडी प्रकारची परीक्षा आहे आणि तिथं तुम्हाला अशा क्षमतेच्या चाचणीला सामोरं जावं लागतं की जिथं कोणत्याही वेगळ्या कारणासाठी नाही, तर प्रशासकीय अधिकार पदावरती जाण्यासाठी तुमची ॲबिलिटी आहे का, क्षमता आहे का, याची चाचपणी मुलाखत मंडळ ही करत असतात. सो तुम्ही ज्या भागातून आलेला आहात त्या भागाबद्दलचे प्रश्न असतील, तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दलचे प्रश्न असतील, तुमच्या अभ्यासेतर बाबीबद्दलचे प्रश्न असतील, चालू घडामोडी विषयकचे प्रश्न असतील, तुमच्या घटक राज्याच्या पातळीवरती घडणारे प्रश्न असतील, काही निवडक राष्ट्रीय पातळीवरती घडणारे, त्यातही आणखीन काही अत्यंत महत्वपूर्ण जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडणारे काही मुद्दे असतील, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न मुलाखत मंडळ डेफिनेटली विचारू शकतं. तर त्या संदर्भामध्ये तुमचं आकलन कसं आहे, तुम्ही माहिती व्यवस्थित जमा केली होती का, त्याच्यावरती तुम्ही विचार केलेला आहे का, तुम्हाला निर्णय घेता येतात का, ओके, तुम्ही एखाद्या मुद्द्याकडं कशा पद्धतीनं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, असे अनेक मुद्दे मुलाखतीच्या बाबतीमध्ये महत्वाचे बनतात. सो हा जो प्राथमिक तयारीचा भाग आहे, तर त्या तयारीतल्या पहिल्या मुद्द्याबद्दल मी बोलत होतो. आणि तो पहिला मुद्दा काय आहे की राज्यसेवा परीक्षेचं की त्यातली पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्याचं स्वरूप आणि रचना याचं आकलन तुम्हाला करून घ्यायचं आहे. नंबर 1. नंबर 2, त्याला जोडून जो मुद्दा येतो की अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम प्रत्येक टप्प्यामध्ये जे पेपर्स आणि विषय आहेत, तो अभ्यासक्रम तुम्हाला अत्यंत सविस्तरपणे लक्षात घ्यायचा आहे.
त्याच्याबद्दल आता मी फार बोलत नाही. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम तुम्हाला अनेक वेळेला वाचावा लागेल. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये जर तुम्हाला लिहावासा वाटत असेल तर तो तुम्ही जरूर लिहा आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या परीक्षेचा आवाका एका अर्थानं लक्षात घेता येऊ शकतो. तयारी कशाची नेमकी करायची आहे याचा एक प्राथमिक अंदाज तुम्हाला अभ्यासक्रमाचं आकलन करून करता येतो. आणि बारकाईने अभ्यासक्रम बघा तुम्ही. म्हणजे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे या प्राथमिक टप्प्याच्या किंवा प्रक्रियेच्या संदर्भामध्ये, तो म्हणजे आयोगाचे जे जुने प्रश्न आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या जरूर तुम्ही बघितल्या पाहिजे. तुम्हाला सुरुवातीला भलेही समजलं नसेल, प्रश्नांची उत्तरं देता येत नसली, कारण तो काय हेतू आपला प्राथमिक पातळीवरती असत नाही. फक्त आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका 1-2 वेळा जर तुम्ही काळजीपूर्वक वाचल्या तर तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येईल की काय प्रकारचे प्रश्न आयोग विचारतो. आणि जर का ते आपण सुरुवातीलाच काळजीपूर्वक लक्षात घेतलं, त्याचा विचार करायला आपण सुरुवात केला, तर मग अभ्यास जसा आपला पुढे जाईल तसा तसा तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याला लक्षात ठेवून तुमचा रोजचा काही अभ्यास आहे आणि इथून येणारा जो अभ्यास आहे तर त्याला परीक्षाभिमुख स्वरूप देता येऊ शकतं. सो मागील प्रश्नपत्रिकांचं सूक्ष्म वाचन हे त्या प्राथमिक तयारीमध्ये महत्वाचा घटक ठरतो. म्हणजे चौथी जी गोष्ट या प्राथमिक बाबतींमध्ये येते ती म्हणजे संदर्भ पुस्तकांची यादी. त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. तुम्हाला पाठ्यपुस्तकं वाचायची आहेत, तुम्हाला किमान एखाद्या विषयासाठी एखादं तरी संदर्भ पुस्तक वाचायचं आहे. कधी कधी काही विषयांसाठी दुसरं किंवा तिसरं संदर्भ पुस्तक निवडक वाचायचं असतं. सो कधी कधी एका संदर्भ पुस्तकावरती आपण अवलंबून राहू शकतो, कधी कधी एखाद्या विषयासाठी दुसरा किंवा तिसरा संदर्भ काही निवडक चॅप्टरसाठी प्रकरणासाठी आपल्याला वाचावा लागतो. सो संदर्भ पुस्तक आहेत. आणि वर्तमानपत्राचं वाचन देखील आपल्याला चालू घडामोडीसाठी करावं लागतं, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. म्हणजे सो संदर्भ यादी म्हणजे कोणत्या पेपरसाठी, त्या पेपर मधल्या कोणत्या विषयासाठी काय वाचायचं आहे याची संदर्भाची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि अशा रीतीनं परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम, नंबर 3 मागच्या प्रश्नपत्रिकांचं तुमचं सूक्ष्म वाचन आणि चौथा संदर्भाची यादी असेल तर मग या प्राथमिक टप्प्यामधला किंवा प्रक्रियेमधला शेवटचा घटक तुम्हाला जमू शकतो किंवा निदान त्याचा प्राथमिक पातळीवरती विचार करता येऊ शकतो, ते म्हणजे नियोजन. सो नियोजन ही बाब या परीक्षेच्या तयारीमध्ये अत्यंत महत्वाचा रोल प्ले करते. म्हणजे आता या नियोजनामध्ये थोडक्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगतो. अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि वेळेचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. जेव्हा आपण 2021 या सालचा विचार करतो तर तुम्हाला मिनिमम 12 महिने पुढच्या वर्षीची प्रिलिम्स येईपर्यंत मिनिमम मी तुम्हाला सांगतोय, कदाचित ते जास्त मिळू शकतील, कारण अजूनही या कोविड-19च्या संदर्भामध्ये काय परिस्थिती पुढे उद्भवणार आहे याचा अंदाज कुणालाच येऊ शकत नाही. सो या वर्षीची पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आहे आणि पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षा ही काही नेहमीच्या नियमित शेड्यूल प्रमाणे होईल की नाही याचीही शाश्वती आपल्याला देता येऊ शकत नाही. पण आपण कॉन्झर्वेटिव्हली असं मानूयात की किमान 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. तर या 12 महिन्यामधली ढोबळ विभागणी नियोजनाच्या बाबतीमध्ये तुम्ही डेफिनेटली अशी करू शकता. आणि इथे मी काही गोष्टी गृहीत धरतोय की तुमची पदवी झालेली आहे आणि तुम्ही 2021 साठी पूर्ण वेळ तयारी करणार आहात. ही 2 गृहीतकं मानून मी 2021च्या तयारी संदर्भामध्ये बोलणार आहे. म्हणजे त्या 12 महिन्यातले साधारणतः 7 ते 8 महिने तुम्हाला मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावे लागणार आहे. ओके, कारण मुख्य परीक्षेमध्ये पेपर्स जास्त आहेत, त्या पेपर्समध्ये विषय जास्त आहेत, त्याचा व्यापक अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी वाचायचं तुम्हाला बरंच आहे. आणि त्यासाठी आयोगानं जे वेटेज दिलेलं आहे म्हणजे 800 गुणांची मुख्य परीक्षा आणि 100 गुणांची मुलाखत, या दोन्हीच्या आधारे तुम्ही राज्यसेवेमध्ये यशस्वी होणार आहात किंवा नाहीत हे एका अर्थाने ठरतं. आणि त्या 900 गुणांपैकी 800 गुण जर मुख्य परीक्षेला असतील तर मग आपण मुख्य परीक्षेला किती वेळ द्यायला पाहिजे हा अंदाज आपल्याला घेता यायला पाहिजे. म्हणून ढोबळपणे आपण असं सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येतील स्वतःच्या सोयीनुसार, स्वतःच्या अभ्यासाच्या स्थितीनुसार, स्वतःच्या शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार. पण ढोबळ आकलन त्यातलं असं आहे की 7 ते 8 महिन्याचा काळ तुम्हाला मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा लागेल. म्हणजे उरलेला जो काही 4-1 महिन्याचा कालावधी आहे, 4-4.5 महिन्याचा कालावधी आहे, तर तो तुम्हाला अत्यंत शांतपणे मुख्यतः पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी वापरता येऊ शकतो. म्हणजे नंबर 1. नंबर 2, एकदा का हे वर्षभराचं व्यापक नियोजन जेव्हा करतो आपण की मग तुम्हाला या 8 महिन्याचं मुख्य परीक्षेचं सविस्तर अशा प्रकारचं नियोजन करावं लागतं. आणि तुम्ही ढोबळ विभागणी जर केली, तुम्हाला जीएसचे 4 पेपर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला मराठी आणि इंग्रजी आहे, तर असे एकूण 6 पेपर्स आहेत. पण ढोबळपणे जर बघितलं, जीएसचा हिशोब साधा केला
तर किमान 2 महिने तुम्हाला एक सामान्य अध्ययन पेपर करण्यासाठी किमान 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. पण हा 2 महिन्याचा कालावधी प्रत्येक जीएसच्या पेपरला देत असताना याचं भान आपल्याला ठेवावं लागेल की त्या जीएस मध्ये तुम्ही जर जीएस 1 घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आहे, त्यात भारताचा पण इतिहास आहे, महाराष्ट्राचा पण इतिहास आहे. तुम्हाला भूगोल आहे, तुम्हाला भारताचा पण भूगोल अभ्यासावा लागेल, महाराष्ट्राचा पण भूगोल तुम्हाला अभ्यासावा लागेल. सो एका पेपरमध्ये तुम्हाला कदाचित 2 किंवा 3 विषय समाविष्ट आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम आहे याचं भान तुम्हाला ठेवावं लागतं. सो ढोबळ जर विभागणी केली, ही ढोबळ मी सांगतोय, मुद्दाम मी तुम्हाला ढोबळ शब्दप्रयोग वापरतोय, कारण याच्यात त्या पेपरमध्ये किती विषय समाविष्ट आहेत, त्याचा अभ्यासक्रम किती आहे, त्याच्यासाठी वाचायचं किती आहे आणि तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि तुमचा कम्फर्ट कसा आहे, असे अनेक घटक लक्षात ठेवून तुम्हाला सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरसाठी किती कालावधी राखीव ठेवायचा आहे याचा साधारणतः हिशोब करावा लागतो, मांडावा लागतो आणि तशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करावं लागतं. म्हणजे हे इतके घटक तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे पेपर्स, त्यातले विषय, त्याचा अभ्यासक्रम, त्याच्यासाठी वाचायला कोणकोणती संदर्भ पुस्तकं लागणार आहेत, ओके, प्रत्येक विषयाचं वेटेज किती आहे, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे आणि तुमची त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये अवस्था काय आहे, असे अनेक घटक आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही भिण्याचं कारण नाही. एकदा का तुम्ही या परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती करून घ्यायला लागलात आणि प्रत्यक्ष अभ्यासाला तुम्ही सुरुवात कराल तर तेव्हा तुम्हाला प्लॅनिंग मधले अनेक बारकावे उत्तरोत्तर समजत जातील. फक्त चिकाटीनं सातत्यानं तुम्हाला अभ्यास चालू ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रयत्न करत आहात, तुमचा जो काही अभ्यास आहे, जसं मी मगाशी पण क्षमतांची चर्चा करताना सांगितलेलं आहे की रोजच्या रोज नियमितपणे तुम्ही जो अभ्यास करत आहात तर त्याचं जर मूल्यमापन तुम्ही करू शकलात तर एका बाजूला प्लॅनिंग मधले अनेक बारकावे तुम्हाला लक्षात येतील आणि जसजसे ते बारकावे लक्षात येतील तसं तसं दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या प्लॅनिंग मध्ये काही महत्वाचे बदल करता येऊ शकतात. म्हणजे सो अशा रीतीनं 12 महिन्याचं प्लॅनिंग, त्यातल्या 8 महिन्याच्या मुख्य परीक्षेचं प्लॅनिंग आणि पुन्हा त्या 8 महिन्याचं सविस्तर सखोल प्लॅनिंग त्या त्या विषयाला समोर ठेवून करावं लागतं. म्हणजे अशा रीतीनं हा प्लॅनिंगचा भाग तुम्हाला डेफिनेटली आखता येतो आणि त्याची अंमलबजावणी चोख पद्धतीनं करता येऊ शकते. सो इथंच मी हा प्लॅनिंगचा मुद्दा कन्क्लूड करतो, ओके, समारोप करतो त्याचा. म्हणजे सो अशा रीतीनं परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम, मागच्या प्रश्नपत्रिकांचं वाचन, संदर्भ पुस्तकाची यादी आणि नियोजन हे 5 महत्वाचे घटक प्राथमिक टप्पा किंवा प्राथमिक तयारी किंवा प्राथमिक अशा प्रकारची जुळवाजुळव अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये, अभ्यासाच्या धोरणाच्या चर्चेच्या संदर्भामध्ये लक्षात घेता येऊ शकते. आता जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूयात. अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आता खरं तर याचं एक उत्तर मी मगाशी 5 घटक सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये एक उत्तर आहे. म्हणजे काय आहे, अभ्यास कसा करायचा म्हटल्यावरती इमिजिएटली उत्तर काय आपल्याला मिळेल की कशाचा अभ्यास तुम्ही करणार आहात, तर राज्यसेवा परीक्षेचा. मग माहिती आहे का राज्यसेवा परीक्षा, तर अर्थातच मग आपण स्वरूप पाहू, अभ्यासक्रम लक्षात घेऊ, प्रश्न कसे विचारले जातात आतापर्यंत तेही लक्षात घेऊ, मग वाचायचं काय हेही पाहू आणि मग नियोजन नावाची गोष्ट ही. सो एका अर्थानं मगाशी प्राथमिक तयारी किंवा प्राथमिक जुळवाजुळव हा जो महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो मुद्दा प्रत्यक्ष अभ्यास कसा करायचा यासाठी महत्वाचा आहे हे आपण गृहीत धरायला पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. हा मी गृहीत धरतो कारण त्याची चर्चा आपण मगाशीच केलेली आहे. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष अभ्यास म्हणतो तर त्याच्यामध्ये मी अ, ब आणि क असे सोयीसाठी 3 उपमुद्दे सांगणार आहेत आणि ते अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही ते 3 मुद्दे लक्षात ठेवा. म्हणजे त्यातला पहिला मुद्दा सोपं सोपं करून मी तुम्हाला सांगतो की वाचायचं काय, म्हणजे व्हॉट इज टू बी रेड फॉर धिस एक्झामिनेशन. म्हणजे कशाचं वाचन करायचं आहे, काय वाचायचं आहे, म्हणजे संदर्भाची यादी. तर तुम्हाला जे विषय आयोगानं निर्धारित करून दिलेले आहेत, पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, पेपर्स आणि त्या पेपर्स मधले विषय असतील आणि त्याचा अभ्यासक्रम असेल, तर त्यासाठी वाचायचं काय आहे, तर वाचनाच्या यादीमध्ये एका बाजूला पाठ्यपुस्तकं आहेत. मग ती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पण पुस्तकं आहेत आणि एनसीईआरटीची पण काही पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. म्हणजे ओके, याची सविस्तर यादी माझे सहकारी पण तुम्हाला देतील, त्याच्यामध्ये काही वाद नाही. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती राज्यसेवा परीक्षेसाठी कोणत्या संदर्भाची यादी विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे याची माहिती आहे, त्याची यादी आहे, त्या खोलामध्ये मी जात नाही. पण पाठ्यपुस्तकं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची आणि दुसऱ्या बाजूला काही एनसीईआरटीची सिलेक्टिव्ह पुस्तकं वाचायची आहे. सो
क्रमिक पुस्तकं किंवा पाठ्यपुस्तकं काय वाचायचं मधलं एक उत्तर आहे. दुसरं आहे, ज्याचा वारंवार मी संदर्भ देत होतो, उल्लेख करत होतो. तुम्हाला प्रत्येक विषयासाठी, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, राज्यव्यवस्था असू द्या, अर्थव्यवस्था असू द्या, विज्ञान तंत्रज्ञान असू द्या, त्याच्यानंतर मानव संसाधन विकास असू द्या, मानवी हक्क असू द्या, हे जे काही पेपर्स आणि विषय आहेत, तर त्याच्यासाठी किमान एक संदर्भ पुस्तक, रेफरन्स बुक ज्याला म्हणतो आपण, तर ते संदर्भ पुस्तक वाचायचं आहे. किमान एक असं मी मानतोय. आणि मगाशी पण ज्याचा उल्लेख केला, कदाचित काही विषयांसाठी दुसरा एखादा संदर्भ किंवा तिसरा एखादा संदर्भ निवडक पद्धतीनं तुम्हाला वाचावा लागेल. मुद्दा क्रमांक 2. तिसरं वाचायचं काय आहे, तर तुम्हाला एक किमान वर्तमानपत्र नियमितपणे आणि चालू घडामोडीची जी काही पुस्तकं उपलब्ध होतात, ती पुस्तकं किंवा मासिकं ज्याला म्हणूयात आपण. सो वर्तमानपत्र, नियतकालिक आणि मासिक किमान एक तरी तुम्हाला त्या बाबतीमध्ये वाचावं लागेल. सो क्रमिक पुस्तकं वाचायचं काय आहे? उत्तर क्रमांक 1 क्रमिक पुस्तकं, पाठ्यपुस्तकं. उत्तर क्रमांक 2 किमान एक संदर्भ पुस्तक. आणि उत्तर क्रमांक 3 वर्तमानपत्र, नियतकालिक किंवा मासिक. म्हणजे हा झाला अ. आता ब कडे वळूयात. म्हणजे आता काय वाचायचं हे कळलं, पण ते वाचायचं कसं आणि वाचत असताना नेमकं मी कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथं मगाशी मी जो विशिष्ट क्षमतांची जी चर्चा मी मगाशी आव्हानाचा भाग म्हणून केलेली आहे, आणि त्याच्यात मी आकलन क्षमतेबद्दल बोलत होतो, जी समग्र असली पाहिजे, जी व्यापक असली पाहिजे. आणि त्याला जोडून आणखीन एका क्षमतेची चर्चा आपण केलेली आहे, विश्लेषणात्मक क्षमता आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता. ओके. सो त्याला जोडूनच आता ब नावाचा जो मुद्दा आहे, की काय वाचायचं आणि कसं वाचायचं. म्हणजे तर त्याच्यात 3 महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मला ठेवायचे आहेत. एक, कोणत्याही विषयासाठी तुम्ही पाठ्यपुस्तक वाचा, संदर्भ पुस्तक वाचा किंवा चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्र किंवा नियतकालिक किंवा मासिक वाचा. कुठलाही संदर्भ असताना पहिलं लक्ष जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कशाला दिलं पाहिजे, किंवा पहिली जी गोष्ट आहे की ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुमच्या आकलन प्रक्रियेमध्ये, ते म्हणजे त्या त्या विषयांच्या मूलभूत संकल्पना. इतिहासात ही संकल्पना आहेत, भूगोलात संकल्पना आहेत, राज्यव्यवस्थेमध्ये संकल्पना आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये संकल्पना आहेत, एचआरडी मध्ये संकल्पना आहेत, एचआर मध्ये संकल्पना आहेत. ओके. तुम्ही कोणताही विषय घ्या, तुम्हाला हे लक्षात येईल की त्या विषयाची मांडणी करताना त्या विषयाला कॉन्ट्रीब्युट करणारे जे अभ्यासक असतात, विचारवंत असतात, सिद्धांतकर्ते असतात, तत्ववेत्ते असतात, तर ते त्या विषयाची मांडणी करताना काही संकल्पना मांडत असतात आणि त्या संकल्पनांच्या माध्यमातून तो विषय मांडला जातो, तो विषय समोर ठेवला जातो. म्हणजे सो एखादा विषय जर मला समजून घ्यायचा असेल, इतिहासापासून ते मानवी हक्कापर्यंत कुठलाही असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा कुठलाही विषय असेल, तर त्या विषयाच्या आकलनाची जी प्राथमिक पातळी आहे, तर ती म्हणजे संकल्पना आहे. म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या अभ्यासाला सुरुवात कराल, तर तेव्हा तुम्ही सुरुवातीला स्वतःला बजावून बजावून हे सांगितलं पाहिजे की जो काही विषय मी आता वाचण्यासाठी घेतलेला आहे, अभ्यासासाठी निवडलेला आहे, तर त्याची पहिली जी पायरी माझ्या तयारीची आणि वाचनाची असेल ती म्हणजे क्रमिक पुस्तकं, ज्यातून मी संकल्पना त्या विषयाच्या समजून घेणार आहे. संकल्पना पाठ करायच्या नाहीत, संकल्पना पाठ करायच्या नसतात, संकल्पना या समजून घ्यायच्या असतात. इट इज समथिंग टू बी अंडरस्टूड. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. अनेकांना असं वाटतं की अच्छा चला आपण एखादी संकल्पना घेतली, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम किंवा संघराज्य, फेडरलिझम असं इंग्रजीमध्ये ज्याला मानलं जातं, अशा अनेक संकल्पना तुम्हाला बघतायत. त्याच्या जर व्याख्या असतील तर त्या व्याख्या पाठ करणं म्हणजे त्या संकल्पना समजून घेणं असं होतं का? तर ऍब्सोल्युटली नाही. संकल्पना समजून घेण्याचा अर्थ अजिबात व्याख्या पाठ करणं असा होत नाही. जेव्हा प्रत्यक्षामध्ये आपण एखाद्या विषयाच्या संकल्पना समजून घ्यायला लागतो, पाठ्यपुस्तकं वाचायला लागतो, तर त्याच्यामध्ये त्या विषयाच्या अनुषंगानं प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना येतात ते वाचा, त्याच्यावरती विचार करा आणि त्या समजून घ्या. म्हणजे आणि त्या समजल्यानंतर आपल्याला पुढच्या अभ्यासाकडे वळता येऊ शकतं. सो संकल्पना समजून घेणं हे तुमच्या तयारीच्या प्रक्रियेमध्ये मूलभूत मानलं पाहिजे आणि त्याच्याकडे तुम्ही सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि हे कसं करायचं, कशातनं करायचं, तर मी मगाशी जे काय वाचायचं याचं पहिलं उत्तर दिलं होतं. पाठ्यपुस्तकं जी वाचायला सांगितली जातात, तर त्यात संकल्पनात्मक पाया पक्का करणं हा महत्वाचा मूलभूत अशा प्रकारचा उद्देश असतो. नंबर 1. नंबर 2, वाचताना, अभ्यास करताना ज्या दुसऱ्या बाबीकडे तुम्हाला लक्ष वेधायचं आहे, द्यायचं आहे, तर ती बाब म्हणजे
त्या विषयाची भरपूर अशा प्रकारची माहिती, तथ्य असेल, त्याच्यानंतर सांख्यिकी असेल, आकडेवारी असेल, ज्याला आपण ढोबळपणे त्या विषयाचा तांत्रिक भाग असं मानतो. म्हणजे तुम्ही इतिहास घ्या, तुम्ही भूगोल घ्या, तुम्ही अर्थव्यवस्था घ्या, राज्यघटना, राज्यव्यवस्था घ्या, कुठलाही विषय घ्या तुम्ही, म्हणजे तर त्या विषयाचा जो संदर्भ ग्रंथ असतो किंवा जी संदर्भ पुस्तकं तो विषय सर्वांगाने समजून घेण्यासाठी आपण वाचत असतो, ज्याचं वाचन आपल्याला करावं लागतं, तर त्यात तुम्हाला प्रचंड माहिती वाचायला मिळेल, दिसेल, म्हणजे पाहायला मिळेल. म्हणजे कदाचित 600 पानाचा संदर्भ असेल, 500 पानांचा संदर्भ असेल, तो इतका व्यापक आणि समग्र पद्धतीनं लिहिलेला असतो. त्याचा हेतूच हा असतो की तो विषय, मग राज्यघटना असू द्या नाहीतर अर्थव्यवस्था असू द्या, त्या विषयामध्ये जे महत्वाचे घटक आहेत त्या संपूर्ण घटकांना सर्व आयामांसकट तुमच्या समोर मांडायचं असतं. आणि म्हणून तो संदर्भ ग्रंथ जो आहे किंवा जे संदर्भ पुस्तक आहे, तर ते व्यापक बनतं, अनेक पानांचं ते असतं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माहिती वाचायला मिळू शकते. सो माझ्या तयारीमध्ये मी दुसऱ्या कुठल्या घटकाकडे लक्ष वेधायला पाहिजे असेल, लक्ष द्यायला पाहिजे असेल, तर तो घटक म्हणजे त्या त्या विषयाची व्यापक अशा प्रकारची माहिती असेल, तथ्य असेल, तांत्रिक भाग असेल, आकडेवारी असेल, सांख्यिकी असेल, ज्याला आपण डेटा, स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉर्मेटिव्ह भाग अशा प्रकारची बाब मानतो. म्हणजे तर सो अशा अर्थानं माहिती प्रधान भाग जो त्या त्या विषयाचा आहे, तर तो माहिती प्रधान भाग त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. आणि हा माहिती प्रधान भाग विषयाचं सखोल ज्ञान जर कशातनं प्राप्त करायचं असेल, त्याच्यासाठी जर काय वाचायचं असेल, तर ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला किमान एक संदर्भ पुस्तक आणि कधी कधी आपल्याला काही निवडक चॅप्टरसाठी तुम्हाला दुसरं एखादं संदर्भ पुस्तक सिलेक्टिव्हली ज्याला मानतो आपण, तिसरं एखादं संदर्भ पुस्तक सिलेक्टिव्हली तुम्हाला वाचावं लागतं. सो रेफरन्स बुक ज्याला मानतो आपण, संदर्भ पुस्तक ज्याला मानतो आपण, तर ते संदर्भ पुस्तक तुम्हाला त्या विषयाचं समग्र आकलन करण्यासाठी वाचावं लागतं. सो तुमच्या अभ्यास प्रक्रियेतला पहिला टप्पा संकल्पनात्मक आकलनाचा असतो, ज्यासाठी तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचणार आहात. त्यानंतरचा टप्पा आहे तो विषय समग्रपणे लक्षात घेण्याचा, जे तुम्ही संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून किमान एक किंवा कधी कधी दोन, कधी कधी तिसरा सिलेक्टिव्ह संदर्भ पुस्तक वाचून ते समग्र आकलन त्या विषयाचं तुम्ही करू शकता. म्हणजे नंबर 2. आता नंबर 3, तुमची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल किंवा इव्हन मुलाखतीच्या पातळीवरती असेल, अभ्यास करताना आणखीन कुठल्या बाबीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे वाचत असताना, समजून घेत असताना, जो तिसरा घटक ज्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे चालू घडामोडी. आता तुम्हा सर्वांना हे माहिती असेल आणि तुम्ही माहिती करून घ्यायला पाहिजे, नसेल जर झालेली असेल तर पूर्व परीक्षा बघा, मुख्य परीक्षा बघा आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते प्रश्न जर तुम्ही मागील 4-5 वर्षाचे बघितले, बारकाईनं तपासले, तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये काय प्रकारचे करंटवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि किती प्रश्न विचारलेले आहेत. कदाचित पूर्व परीक्षेमध्ये वेटेज थोडंसं कमी आहे. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेकडे वळता, तर तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न हे जास्त असतील. आता जेव्हा मी चालू घडामोडी असं म्हणतो, तर त्याचा अर्थ तुम्ही सीमित किंवा मर्यादित घेऊ नका. म्हणजे त्या वर्षामध्येच घडलेल्या चालू घडामोडी का, कदाचित हे पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये लागू होईल. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करता, त्यातला काहीसा इतिहासाचा अपवाद वगळला, तर त्यात भूगोल आहे, त्यात राज्यघटना आहे, राज्यव्यवस्था आहे. बदललेल्या सिलेबसमध्ये तर तुम्हाला लोकप्रशासन नावाच्या विषयातील महत्वाचे चॅप्टर्स त्यांनी GS2 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही HRD घ्या, HR घ्या. HR जर तुम्ही घेतला, तर त्या विषयामध्ये अनेक चालू घडामोडी प्रश्न, आणि पुन्हा मी चालू घडामोडीमध्ये फक्त गेल्या वर्षीच्या किंवा चालू वर्षाच्या म्हणत नाही, तर साधारणतः कधी कधी 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, आणि जे शासन सत्तेमध्ये असतं, म्हणजे केंद्र शासन असेल, आता केंद्र शासनाचा जर तुम्ही विचार केला तर 2014 साली ते पहिल्यांदा सत्तेत आलं आणि त्या शासनानं अनेक बदल केले. आणि तुम्हा सर्वांना हे माहिती आहे की HRD सारख्या, HR सारख्या, इकॉनॉमी सारख्या विषयांचा अभ्यास करत असताना तुम्हाला निव्वळ चालू वर्षाच्या घडामोडीचा अभ्यास करून चालत नाही, तर तुम्हाला त्याच्या मागेही जावं लागतं. तो या अर्थानं चालू घडामोडी केवळ पूर्व परीक्षेसाठी नाही, तर मुख्य परीक्षेसाठी आपल्याला तयार करायच्या आहेत. आणि त्या अर्थानं जर तुम्ही विचार केला तर त्या केवळ चालू वर्षाच्या नाहीयेत, तर त्या 2 वर्षापूर्वीच्या, 5 वर्षापूर्वीच्या, किंवा केंद्रातलं सरकार किंवा कदाचित घटक राज्यातलं. आता घटक राज्याच्या संदर्भामध्ये देखील घटक राज्य सरकारानं
वेगवेगळ्या दुर्बल घटकांसाठी जे काही उपक्रम हाती घेतलेले असतात, पुढाकार हाती घेतलेले असतात, तर त्या पुढाकारांच्या बाबतीमध्ये एखादा कायदा असेल, एखादं धोरण असेल, एखादी योजना असेल, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चितपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ती चालू घडामोड चालू वर्षातली पण असू शकते, मागच्या वर्षातली पण असू शकते आणि कदाचित ती 4-5 वर्षापूर्वीची देखील असू शकते. अशा व्यापक अर्थानं तुम्हाला चालू घडामोडीकडं, त्या विषयातल्या चालू घडामोडीकडं लक्ष द्यायचं आहे म्हणजे. आता हा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा? तर मला असं वाटते की याचं उत्तर एका बाजूला तुम्ही पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बारकाईनं बघा आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायला लागा. अर्थात चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा हे मी 2 मिनिटाच्या स्पष्टीकरणामधनं तुम्हाला कळणार नाही. त्याच्याविषयी आपलं एक स्वतंत्र सेशन झालेलं आहे आणि आपली उद्यापासूनची काही डेमो लेक्चर्स होणार आहेत. त्याच्यामध्ये स्वतंत्र एक लेक्चर चालू घडामोडीच्या अभ्यासाबद्दल आहे. पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघा. त्यातनं तुम्हाला एक प्राथमिक अंदाज चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये कळेल. पण दुसरी बाब मात्र या बाबतीमध्ये तुम्हाला मी जरूर सांगेल आणि ती कायम तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करता, तर तुमचा बराच काळ फोकस हा संकल्पना समजून घेणं आणि त्या विषयाची जी काही समग्र चर्चा संदर्भ पुस्तकातनं केली जाते, तर ती चर्चा समजून घेणं, तिला प्रोसेस करणं, त्यातला तथ्यप्रधान तांत्रिक माहितीचा जो भाग असतो, त्याला पुन्हा पुन्हा वाचणं, त्याला अधोरेखन करणं, त्याला हायलाइट करणं, वेगवेगळ्या कलरचे हायलाइट वापरून, हे जे प्रोसेसिंग आहे, ही जी प्रक्रिया पद्धती आहे ती तुम्हाला करावी लागते आणि तुमचा तयारीतला सुरुवातीचा बराच काळ या संकल्पनात्मक आणि माहिती प्रदान भागाचं आकलन करण्यामध्ये जाणार आहे, व्यतीत होणार आहे, इन्व्हेस्ट करावा लागणार आहे. स्वाभाविकच करंट नावाची चालू घडामोडीची जी बाब आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय कराल? थोडा काळ तुम्हाला वाट बघावी लागेल. याचा अर्थ आपण आजपासनं किंवा उद्यापासनं करंटची तयारी करणार नाही असा होत नाही. म्हणजे तुम्ही काय करू शकता की तास दीड तासाचा वेळ चालू घडामोडीच्या तयारीसाठी रोजचा तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि त्यात वर्तमानपत्र, युनिक बुलेटिन सारखं मासिक हे तुम्ही एका बाजूला वाचू शकता. म्हणजे तर ते इंडिपेंडेंटली वाचायला लागा तुम्ही आणि वाचता वाचता तुम्हाला असं लक्षात येईल की राज्यघटनेच्या बाबतीत काहीतरी दिले आहे. आता या काल जो आपण खुला केलेला युनिक बुलेटिनचा जो अंक आहे, तर त्यातली जी पहिली स्टोरी घेतलेली आहे ती म्हणजे राजस्थानमध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काय घडलं, अँटी डिफेक्शन लॉ जो आहे 1985 साली जो करण्यात आला, 10th शेड्यूल जे घालण्यात आलं, त्याच्याबद्दलची तांत्रिक माहिती त्या कव्हर स्टोरीमध्ये बुलेटिनच्या दिलेली आहे. त्यानंतर राज्यपालाच्या भूमिकेबद्दल जे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत ते नोंदवलेले आहेत. तुमच्या विधानसभा अध्यक्षांचं पद जे आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांची भूमिका काय आहे आणि प्रत्यक्ष राजस्थानच्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबतीमध्ये, तर ती सगळी कव्हर स्टोरी अत्यंत सविस्तरपणे आपल्याला बुलेटिनमध्ये काल जे आपण ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. आणि तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की ती पहिली जी स्टोरी आपण दिलेली आहे ती स्टोरी तुम्ही जरूर बघा. मुद्दा त्यातनं काय तुम्हाला लक्षात येतो की चालू घडामोड नावाची जी बाब आहे, तर ती बाब डे वन पासून आपल्याला समजायला लागेल असं काही नाहीये. कारण ती कव्हर स्टोरी जर तुम्ही ओपन केली आणि तुमचा जर याच्यापूर्वी अभ्यास झालेला नसेल राज्यघटनेचा, राज्यव्यवस्थेचा, तर तुम्हाला ती कव्हर स्टोरी समजून घ्यायला काही प्रमाणामध्ये अडचणी येतील. पण तरी देखील ती वाचा आणि तिचं आकलन करण्याची प्रोसेस तुम्ही स्वतंत्रपणे एका बाजूला पॅरलली चालू ठेवा. पण तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास केला, त्यात तुम्ही घटनात्मक विकास, सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, संघराज्य असं करत करत घटक राज्याच्या पातळीवरचं शासन या प्रकरणापर्यंत आला. राज्यपालाचं पद, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, हायकोर्ट अशी सगळी चर्चा तुम्ही केली. मग तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही बुलेटिनचा हा जो अंक ज्याच्यामध्ये राजस्थानच्या संदर्भामध्ये जी कव्हर स्टोरी तुम्ही वाचली होती, ओके, म्हणजे हे जर 1-2 महिन्यानंतर घडलं तुमचं सगळं म्हणजे वाचन तुमचं जे आहे ते, तर तेव्हा तुम्हाला राजस्थानच्या संदर्भामधली बुलेटिन मधली जी कव्हर स्टोरी आहे तर ती चांगल्या प्रकारे समजू शकते. माझा मुद्दा एवढाच आहे की चालू घडामोडीचं आकलन हे तुम्हाला होण्यासाठी सातत्यानं तयारी करावी लागेल आणि काही काळ वाट पाहावी लागेल. सो हा चालू घडामोडीच्या बाबतीमधला मुद्दा आणि हेच तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये लक्षात घेता येईल, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये लक्षात घेता येईल. सो आत्ता तुर्तास तुम्ही असं म्हणा की तुम्ही तुमच्या नियोजनातला तास ते दीड तासाचा अवधी स्वतंत्रपणे वर्तमानपत्र आणि बुलेटिन सारखं संदर्भ मासिक तर ते वाचायला तुम्ही ठेवा आणि त्यात जितकं समजते तेवढं आता तुम्ही समजून घ्या आणि विषयांच्या बाबतीमधलं येणारं जे करंट आहे
राजस्थानचा राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मी आता उदाहरण दिलेलं आहे. तर जसं जसं त्या विषयाचा अभ्यास, त्या विषयातल्या संकल्पना, त्या विषयातली महत्वाची माहिती संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून जसं तुम्ही समजून घेत जाल, जसा तो अभ्यास पुढे जाईल, तसं तसं त्या विषयाच्या बाबतीमधलं करंट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतं. सो थोडक्यात ब नावाच्या मुद्द्याचं जे मी स्पष्टीकरण देत होतो, तर वाचत असताना तुम्हाला कशाकडे लक्ष द्यावं लागेल? उत्तर क्रमांक 1 संकल्पना, उत्तर क्रमांक 2 त्या विषयाची समग्र माहिती जी संदर्भ पुस्तकातून तुम्हाला कन्सॉलिडेट करायची आहे, तिचं मजबूतीकरण करायचं आहे. उत्तर क्रमांक 3 चालू घडामोडीचं आयाम देखील तुमच्या तयारीमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्याकडे योग्य ते लक्ष द्यायचं आहे. याशिवाय मुद्दा क्रमांक क, की हा या चर्चेतला शेवटचा मुद्दा असेल, की आणखीन काही बाबी तयारी करत असताना लक्षात घ्यायला पाहिजेत का अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये, अभ्यासाच्या डावपेचाचा रणनीतीचा भाग म्हणून, पद्धतीचा भाग म्हणून? तर येस. तर त्या कुठल्या बाबी आहे त्याला आपण मुद्दा क्रमांक क म्हणूयात. म्हणजे त्यातली पहिली जी बाब आहे, तुम्हाला डेफिनेटली नोट्स काढाव्या लागणार आहेत, ज्याला आपण स्वतःच्या नोट्स म्हणूयात, सेल्फ नोट्स म्हणूयात. पण त्या नोट्स कुठलीही बाब किमान 2 वेळा वाचल्याशिवाय काढायच्या नाहीत. म्हणजे नंबर 1. नंबर 2, त्या नोट्स शक्यतो सविस्तर असू नयेत, त्या नोट्स संक्षिप्त स्वरूपामध्ये असाव्यात. म्हणूनच मी पहिला मुद्दा काय सांगितला, की कोणतंही संदर्भ साहित्य पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा वाचताना त्याच्या नोट्स काढू नका. पहिल्यांदा वाचताना अधोरेखन करा, दुसऱ्यांदा वाचताना म्हणजे पहिली रिव्हिजन देत असताना त्याला हायलायटर वापरा, आणि 2 वेळा वाचल्यानंतर म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा तेच संदर्भ साहित्य तुम्ही वाचायला लागाल, बाय दॅट टाइम म्हणजे 2 वेळा वाचून झालेला असल्यामुळे त्यातला महत्वाचा भाग कुठला आहे हे चांगलं समजलेलं असेल, आणि त्यातला जो महत्वाचा निवडक भाग आहे तो तुम्ही स्वतःच्या नोट्सच्या फॉर्म मध्ये बाजूला लिहून काढू शकता. म्हणजे सो नोट्स काढाव्यात, पण 2 वाचनानंतर काढाव्यात, नंबर 1. आणि नंबर 2, नोट्स त्या शक्यतो सविस्तर नसाव्यात, तर त्या नेमक्या असाव्यात, संक्षिप्त स्वरूपामध्ये असाव्यात. हा जो नोट मेकिंगचा एक्झरसाइज आहे, तर हा नोट मेकिंगचा एक्झरसाइज, स्वतःच्या नोट्स काढण्याचा जो हा प्रयोग आहे किंवा सवय आहे, तर ही सवय तुम्हाला पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, इव्हन मुलाखतीच्या पातीवरती महत्वाची ठरते, सहाय्यभूत ठरते. म्हणजे नंबर 1. दुसरा घटक तुमच्या तयारीमध्ये लक्षात तुम्हाला घ्यायचा आहे, तो असेल, याची हमी तुम्हाला द्यायची आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी केलेला होता, उजळणी. म्हणजे तुम्ही जे नियोजन कराल, तर त्या नियोजनामध्ये कोणताही संदर्भ जो तुम्ही वाचणार आहात, रीड करणार आहात, तर त्याला एकदा वाचून, दोनदा वाचून, कदाचित 3दा वाचून पुरेसे ठरणार नाही. तर त्याला तुम्हाला अनेक उजळण्या द्याव्या लागतील. सो अभ्यासाचं नियोजन करत असताना रोज अर्धा तास झोपण्यापूर्वी 30 मिनिटाचा कालावधी तुम्ही राखीव ठेवू शकता, आणि दिवसभरामध्ये जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे त्याची रिव्हिजन तुम्ही झोपण्यापूर्वी करू शकता. त्यानंतर आठवड्याचे तुम्ही 2 ब्रॉड विभाग करू शकता, 3-3 दिवसाचे. म्हणजे आणि 3 दिवसाचा पहिला टप्पा त्या आठवड्यातला संपत असताना 1 तासाभराचा कालावधी तुम्ही राखीव ठेवू शकता, आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता, उजळणी करू शकता. मग दुसरा टप्पा जो आठवड्याभरातला दुसऱ्या 3 दिवसाचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजनसाठी तास 1.5 तास तुम्ही राखीव ठेवू शकता. आठवड्यातला कदाचित 1 दिवस, आणि कदाचित 1 दिवस जर जास्त वाटत असेल आणि तो जर देणं शक्य नसेल, तर तुम्ही किमान 4 ते 5 तासाचा आठवड्याभरामधला स्लॉट रिव्हिजनसाठी तुम्ही राखीव ठेवू शकता. असं करत करत 15 दिवसामधला 1 दिवस, महिन्याभरामधले कदाचित 2 ते 3 दिवस, हे एका बाजूला कालक्रमानं नियमितपणे तुम्हाला रिव्हिजन तुमच्या अभ्यासाला करता यायला पाहिजे, आणि तो तुमच्या अभ्यास आणि वेळेच्या नियोजनामधला स्लॉट तुम्ही रिव्हिजनसाठी, उजळणीसाठी राखीव ठेवला पाहिजे. म्हणजे दुसरा भाग आहे, की एखादा विषय तुम्ही घेतला, त्यातलं प्रकरण संपवलेलं आहे, तर प्रकरण संपवल्यानंतर लगेचच त्या प्रकरणाला तुम्ही रिवाइज करू शकता. असं करत करत 5 ते 6 महत्वाची प्रकरणं त्या विषयातली संपवली, की त्या 4-5 महत्वाच्या प्रकरणाला तुम्ही रिवाइज करू शकता, त्याची उजळणी करू शकता. असं करत तो विषय जर तुम्ही संपवला, तर त्या विषयाला पुन्हा समजा जर तुम्हाला 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे, 6 आठवडे तो विषय संपवण्यासाठी, कम्प्लीट करण्यासाठी लागले, तर मग तुम्ही लगेचच असं म्हणू शकता, की आता मी तो विषय संपूर्ण वाचून संपवलेला आहे, मी त्या विषयाची परत आता मी रिव्हिजन करतो, म्हणजे उजळणी करतो. सो रिव्हिजनचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, वेगवेगळ्या टेक्निक असू शकतात. त्यातल्या काही टेक्निक्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही स्वतः देखील, कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. एक ब्रॉडर आराखडा आपण सगळीकडनं घेऊ शकतो, म्हणजे पण त्या फ्रेम मध्ये तुमचे कच्चे दुवे काय आहेत,
तुमचं वैशिष्ट्य काय आहे, तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं, कशा पद्धतीनं गोष्टी करण्यामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, हे सगळे तुमचे जे व्यक्तिगत मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन तुम्हाला रिव्हिजनचा स्लॉट कसा ठेवायचा, त्याची पद्धती कशी विकसित करायची, कोणत्या पद्धतीचा स्वीकार करायचा, हे डेफिनेटली ठरवता येऊ शकतं. म्हणजे पण रिव्हिजन हा तुमच्या अभ्यास प्रक्रियेमधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण रिव्हिजन केली तर आपल्याला आपण केलेला अभ्यास मजबूत करता येतो, नंबर 1. नंबर 2, आपल्याच तयारीची चाचपणी एका अर्थाने करता येऊ शकते, की मी डोळे झाकून चिंतन-मनन केलं, वाचलं आणि परत मी आठवण्याचा प्रयत्न केला, तर मला काय आठवतंय आणि काय आठवत नाही याची चाचपणी देखील तुम्हाला रिव्हिजनच्या माध्यमातून करावी लागते. म्हणजे पण अर्थात रिव्हिजन कशाचं करायचं, केव्हा करायचं, त्याची रेग्युलॅरिटी, नियमितता किती असायला पाहिजे, याचा तुम्हाला अंदाज घेता यायला पाहिजे. म्हणून मग मी पुन्हा तुम्हाला एका मागच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. संदर्भ पुस्तक ज्याला मानतो आपण, की जे कदाचित 500 पानाचं 600 पानाचं आहे, तर ते संदर्भ पुस्तक वाचताना तुम्हाला याचा नेमका अंदाज घेता यायला पाहिजे, की त्यातल्या संकल्पना कोणत्या आहेत, संकल्पनात्मक भाग, विश्लेषणात्मक भाग कोणता आहे. आता संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक भाग असा असतो, की जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तो पाठ करायचा नाहीये. म्हणजे ओके, कदाचित त्याला तुम्हाला रिवाइज करावं लागेल, डेफिनेटली करावं लागेल, म्हणजे पण तो पाठांतर करण्याचा भाग नसतो. म्हणजे कारण संकल्पना समजून घेण्याचा आणि विश्लेषणात्मक भाग देखील समजून घेण्याचा आहे. पण प्रत्येक विषयामध्ये असा बराच भाग असतो, बरीच माहिती असते, बरीच तथ्य असतात, बरीच आकडेवारी असते, सांख्यिकी असते, की ज्याला एका मर्यादेपलीकडे आपण समजून घेऊ शकत नाही. म्हणजे कारण तो टेक्निकल भाग आहे, याचाच अर्थ त्याला मला पुन्हा पुन्हा रिवाइज करावं लागणार आहे. सो असा त्या विषयातला तांत्रिक माहिती प्रधान भाग कोणता आहे, हा सुरुवातीपासून जर आपण प्रोसेस करू शकलो, त्याच्यावरती प्रक्रिया करू शकलो, आयदर अंडरलाइनिंगच्या माध्यमातनं किंवा हायलाइटिंगच्या माध्यमातनं, तर मग तुम्हाला रिव्हिजन करत असताना ते सोपं जाईल. म्हणजे त्यामुळे हा जो मी संदर्भ पुस्तक वाचत असताना प्रोसेसिंगचा मुद्दा सांगितलेला आहे, तर तो मुद्दा तुम्ही डेफिनेटली लक्षात घ्यायला पाहिजे. सो उजळणी आणि मग शेवटचा मुद्दा येतो, तो म्हणजे सराव. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, म्हणजे सराव चाचण्या देणं, हे राज्यसेवा परीक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इन जनरल कुठलाही सराव आपण का करतो, तर आपण जो काही अभ्यास करत आहोत, तर तो अभ्यास पुरेसा आहे का, त्या अभ्यासामध्ये काही कमतरता आहेत का, आपण कुठं कमी पडतोय का, त्यात कुठले कच्चे दुवे आहेत, उणिवा काय आहेत, हा भाग आपण त्यातनं शोधू शकतो. म्हणजे नंबर 1. याचाच अर्थ दुसऱ्या बाजूला ते कच्चे दुवे लक्षात घेऊन ते अधोरेखित करून त्यावरती आपण मात करण्याचा प्रयत्न करतो. सो स्वतःच्या तयारीचं, अभ्यासाचं मूल्यमापन करण्यासाठी सराव चाचण्या अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतात. नंबर 1 म्हणजे. नंबर 2, त्यातनं आपल्याला हेही लक्षात येतं, की आपल्याला संकल्पनात्मक भाग जमतोय का, विश्लेषण जमतंय का, फॅक्च्युअल भाग लक्षात ठेवता येतो का. म्हणजे असे अनेक डिटेल्स तुम्हाला सराव प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून समजून घेता येतात, त्याची हमी तुम्हाला देता येऊ शकते. म्हणजे मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, हा जो काही सराव तुम्हाला करायचा आहे, सराव चाचण्या ज्या द्यायच्या आहेत, तर त्या देत असताना तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, चॅप्टर वाईज त्याच्या काही टेक्निक्स आहेत. म्हणजे एखादं प्रकरण संपवलं की त्या प्रकरणावरती प्रश्न तुम्ही सोडवू शकता. 5-6 महत्वाची प्रकरणं एखाद्या विषयातली संपवली की त्या 5-6 प्रकरणावरती तुम्ही प्रश्न घेऊ शकता आणि त्याची उकल तुम्ही करू शकता. म्हणजे तसा सराव तुम्ही करू शकता. काही काही विषयांमध्ये सेक्शन्स आहेत. म्हणजे आता जर तुम्ही हिस्ट्री बघितलं, तर हिस्ट्रीमध्ये आधुनिक भारत असा एक सेक्शन आहे. मग त्यात भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. तर असे ज्या ज्या विषयामध्ये तुम्हाला विभाग दिसतील अभ्यासक्रमामध्ये, तर त्या विभागवार देखील तुम्ही सराव चाचण्या देऊ शकता. म्हणजे असं करत करत तो विषय संपला, म्हणजे इतिहास संपला, भूगोल संपला, राज्यव्यवस्था संपली, त्यातला लोक प्रशासनाचा भाग संपला, HRD संपलं, HR संपलं. तर तो विषय संपवल्यानंतर त्याची रिव्हिजन करून त्या विषयावरती असणाऱ्या समग्र चाचण्या देखील तुम्हाला सोडवता येऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा येतो तुमच्या सराव चाचण्यांच्या बाबतीमध्ये, पेपरनुसार सराव चाचण्या देणं. म्हणजे GS1, GS2, GS3, GS4. आता जेव्हा आपण सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असं म्हणतोय, तर आपण पेपरचा विचार करतोय, ज्या पेपरमध्ये जे काही विषय आयोगाने समाविष्ट केलेले आहेत त्या सर्व विषयांचा समावेश होणार आहे. सो अशा रीतीनं प्रकरण निहाय सराव चाचण्या देणं इथं पासून
ते पेपर निहाय सराव चाचण्या देणं, समग्र सराव चाचण्या देणं, असा व्यापक अशा प्रकारचा सराव तुम्हाला सराव चाचण्यांच्या माध्यमातून करायचा आहे. सो नोट्स काढल्या पाहिजेत, उजळणीचं वेळापत्रक तुमचं असलं पाहिजे आणि सराव चाचण्या तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देता यायला पाहिजे. तर अशा रीतीनं अभ्यासाची ही प्रक्रिया, मुद्दा क्रमांक 1 काय वाचायचं, मुद्दा क्रमांक ब वाचायचं म्हणजे नेमकं काय वाचायचं आणि वाचत असताना कशाकडे लक्ष द्यायचं, आणि मुद्दा क्रमांक क तुमच्या तयारी प्रक्रियेमध्ये काही घटक तुम्हाला महत्वाचे मानावे लागतात का, तर त्याचीही चर्चा आपण थोडक्यामध्ये केलेली आहे. सो अशा रीतीनं ही ABC ह्या 3 आयामांना जर तुम्ही पद्धतशीररित्या लक्ष देऊ शकलात, तर मला असं वाटतं की हा जो काही पूर्व परीक्षेचा टप्पा असेल, मुख्य परीक्षेचा टप्पा असेल किंवा मुलाखतीचा टप्पा असेल, या टप्प्याचं तुम्हाला ओझं व्यवस्थितरित्या पेलता येऊ शकेल आणि त्या टप्प्यावरती जे काही पेपर्स आणि विषय आहेत त्याची जी काही तयारी तुम्हाला करायची आहे, तर ती तयारी अत्यंत प्रभावीपणे करता येऊ शकते. सो युनिक अकॅडमीनं ह्या ज्या काही सगळ्या स्वरूप आणि रचनेला समोर ठेवून वेगवेगळे कोर्सेस जे काही डिझाईन केलेले आहेत, आणि त्यातला जो एक महत्वाचा कोर्स उद्या राज्यसेवेची जी बॅच आपली संध्याकाळची इव्हिनिंग बॅच सुरू होते आहे, त्या माध्यमातून आपण करतो आहोत. सो ही जी काही चर्चा गेल्या तास दीड तासामध्ये आपण केलेली आहे, म्हणजे प्राथमिक तयारी असेल आणि अभ्यासाची प्रक्रिया असेल, अशा सर्व आस्पेक्टना समोर ठेवून जर आपण अभ्यास करू शकलो आणि ते प्लॅनिंग जर आपण राबवू शकलो, कारण प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये काय होतं की आपण उत्साहानं प्लॅनिंग करतो, नियोजन करतो, पण तो उत्साह ओसरला की मग आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये सातत्य देता येत नाही आणि मग आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसं त्या बाबतीमध्ये होता कामा नये. तर केवळ प्लॅनिंग आपल्याला करायचं नाहीये, तर त्या प्लॅनिंगची चोख अशा प्रकारची अंमलबजावणी करायची आहे. म्हणूनच मग मी आव्हानाची चर्चा करत असताना त्यामध्ये नियोजनबद्ध तयारी जी आहे, सातत्यपूर्ण प्रयत्न जे आहेत, अशा वेगवेगळ्या आस्पेक्टचा घटकाचाही विचार केला होता आणि त्याचं जर का भान आपण ठेवलं, त्याची जर का हमी आपण जर दिली, तर तुम्हाला पूर्व असेल, मुख्य असेल किंवा मुलाखत असेल, अशा वेगवेगळ्या टप्प्यांना अत्यंत प्रभावीपणे समोर जाता येऊ शकतं आणि त्यातली जी काही आव्हानं आहेत, तर त्या आव्हानांचा यशस्वीपणे तुम्हाला मुकाबला डेफिनेटली करता येऊ शकतो. म्हणजे सो मी आता इथंच थांबतो आणि या बाबतीमध्ये जर काही प्रश्न तुम्हाला असतील, तर त्या प्रश्नांची उत्तर आपण डेफिनेटली घेऊयात. धन्यवाद. धन्यवाद सर. क्वेश्चन आन्सर सेशन आता आपण ओपन करतोय. जवळपास मगाचा 1.5 तास हा वेबिनार सुरू आहे आणि असंख्य संख्येने किंवा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रश्न हे युट्यूबच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये विचारलेले आहेत. त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्या सहकार्यांनी, म्हणजे यामध्ये उदय कदम सर असतील, दिनेश ताठे सर असतील किंवा माझे इतर सहकारी युनिक अकॅडमीतले असतील, ज्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यातले काही निवडक प्रश्न आपण सरांना देखील तुमच्या वतीने विचारणार आहोत. पण तत्पूर्वी जसा सरांनी शेवटी उल्लेख केला की उद्यापासून आपली 1 इयर इंटिग्रेटेड ऑनलाईन कम ऑफलाईन अशी एमपीएससीची बॅच स्टार्ट होते. या बॅचची वेळ ही संध्याकाळी 5:30ची असणार आहे. त्यामुळे जे नोकरी करणारे लोक असतील किंवा ज्यांना मॉर्निंग बॅच लावणं शक्य नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी ही इव्हिनिंगची बॅच आपण 5:30 ते 7:30 या वेळात सुरू करत आहोत. उद्यापासून त्याचे डेमो लेक्चर सुरू होत आहेत आणि हे डेमो लेक्चर्स तुम्हाला विनामूल्य असणार आहेत. आणि हे डेमो लेक्चर्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील, तर मगापासून 1-2-3 वेळा तुम्हाला लाईव्ह चॅट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. सोबतच या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचच्या संदर्भातले सर्व डिटेल्स हे प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला गुगल फॉर्म, त्यानंतर टेलिग्राम चॅनल आणि त्यानंतर काही संपर्क क्रमांक हे प्रदान केलेले आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना उद्यापासून होणाऱ्या या बॅचचे लेक्चर्स अटेंड करायचे असतील, त्यांनी तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि गुगल फॉर्म भरायला विसरू नका, जेणेकरून उद्याच्या लेक्चरच्या संदर्भातले नोटिफिकेशन्स हे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. सोबतच तुम्हाला ईमेलच्या स्वरूपात देखील आपण पाठवू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण हे जे लेक्चर्स कंडक्ट करत आहोत आणि जवळपास मे महिन्यापासून आपल्या विविध बॅचेस आपण ज्या सुरू केल्या, त्या इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू केल्या, असं मी मगापासून 1-2 वेळा तुम्हाला त्याचा उल्लेख केला. सरांनीही त्या बाबीचा उल्लेख केला. इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याच्यामध्ये रिअल टाइम मध्ये तुम्ही युनिकच्या प्राध्यापकांना तुमचे प्रश्न विचारू शकता. म्हणजेच थोडक्यात हा 2 वे कम्युनिकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, हा 1 वे कम्युनिकेशनचा प्लॅटफॉर्म नाहीये. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, हे लाईव्ह लेक्चर्स आहेत, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स नाहीयेत, हे लाईव्ह लेक्चर असणार आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला हे लेक्चर्स अटेंड करत असताना रिअल टाइम मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं
ही त्या माध्यमातून मिळू शकतात. सो हे लेक्चर्स जॉईन करायला विसरू नका, किंवा उद्यापासून जे सुरू होत असलेली बॅच आहे त्याचे डेमो लेक्चर्स जरूर अटेंड करा. काही प्रश्न जे विचारलेले आहेत सर, त्याच्यापैकी एक प्रश्न या ठिकाणी जो आलेला आहे त्याच्याकडे पहिल्यांदा मी सुरुवातीला जातो. मला फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या. काहींचे स्क्रीनशॉट देखील मी घेऊन ठेवलेले होते, ज्याच्यामध्ये येस, अभिषेक यांनी हा प्रश्न विचारलाय की ऍक्च्युअली सर, आय एम प्रिपेरिंग ॲट माय होम टाउन. आय एम 25 years old. Many times I feel that it's too late for start. Is it? And anyone had started at 25 years of age. म्हणजे 25व्या वर्षी कोणी सुरुवात केलेली आहे का? आणि हा एक महत्वपूर्ण प्रश्न मला वाटला, ज्यामुळे आपण त्याचं उत्तर सरांकडनंच घेतोय. हॅलो. ते असं म्हणाले 25व्या वर्षी मी सुरू करणार आहे. हा, ते 25 वर्षाचे आहेत आणि त्यांना आता अभ्यासाला सुरुवात करायची, तर खूप उशीर तर झालेला नाहीये ना? नाही, असं अजिबात तुम्ही मानायचं कारण नाहीये. कारण मी जसं मगाशी संधीचं स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की तुम्ही काय शिकला आहात, पदवीला तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत, तुम्ही कोणत्या शाखेतली पदवी घेतलेली आहे, तुमचं वय काय आहे, तुम्ही रेग्युलर महाविद्यालयातनं शिकलेला आहात की IIT सारख्या उच्च शिक्षण संस्थेमधनं शिक्षण घेतलेलं आहे, या कुठल्याच बाबी आयोगासाठी महत्वाच्या नाहीये. सो तुम्ही नंबर 1 काळजी करण्याचं कारण नाही. नंबर 2, हे बरोबर आहे की एखादा विद्यार्थी जर 19व्या 20व्या वर्षी तयारी करत असेल आणि तुम्ही जर 25व्या वर्षी तयारी करत असाल, तर तुम्हाला ती गॅप राहिल्याचा काय सारखा प्रश्न मनामध्ये येत राहील. पण तो काही उशीर झालेला आहे आपल्याला मान्य आहे, म्हणजे पण तो उशीर अशा अर्थाने झालेला नाही की तुम्ही आता काही करूच शकत नाही. म्हणजे सो डेफिनेटली तुम्ही तो करू शकता. फक्त काय करा, जसं आपण तास दीड तास चर्चा करत आहोत, की तो मुद्दा आणि ती मानसिकता बाजूला ठेवा आणि सकारण काहीतरी उशीर झाला असेल ना, म्हणजे त्यामुळे आपण त्या प्रश्नाचा, त्या मुद्द्याचा विचार जास्त करत आपण वेळ वाया घालवायला नको. नंबर 1 म्हणजे. आणि नंबर 2, एकदा का तुम्ही निर्णय घेतला की मग या परीक्षेचं स्वरूप लवकरात लवकर लक्षात घेणं आणि ते परीक्षेचं स्वरूप सविस्तर लक्षात घेतल्यानंतर ज्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे, तर तो तुमच्या मनामध्ये सतत येणारा विचार बाजूला ठेवून तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. सो इट इज नॉट टू लेट, डोंट वरी अबाउट दॅट. येस, निश्चितपणे श्रेयस यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखी एक प्रश्न अनेक जणांनी विचारलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की 13 सप्टेंबरची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, त्या बाबतीत निश्चितता वाटते का? आणि त्या अनुषंगानेच एक जोडून प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे की ही जर परीक्षा 13 तारखेला झाली, किंवा जी 13 तारखेला आयोगाने जी परीक्षा घेण्याचं निश्चित केलेलं आहे, या परीक्षेसाठी करंट अफेअर्सचा जो काही अभ्यास आहे तो कधीपासून नेमका करायला पाहिजे? आपण या आधीच्याही वेबिनारमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं, पण वारंवार आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की करंट अफेअर येणाऱ्या परीक्षेसाठी कुठपासून असेल? त्यांनी पूर्व परीक्षेसाठी विचारलंय का? पूर्व परीक्षेसाठी? पूर्व परीक्षा 13 तारखेची. ओके. नाही, आता बघा की आपण आता तरी असं गृहीत धरायला पाहिजे की आयोगानं सांगितल्याप्रमाणे 13 सप्टेंबरला पूर्व परीक्षा होईल म्हणजे, पण याची शाश्वती कुणाला देता येत नाही आणि म्हणून मग आपण असं गृहीत धरायला पाहिजे की ठरल्याप्रमाणे ती पूर्व परीक्षा होईल. पण जर समजा ती आयोजित करण्यामध्ये काही अडचणी आल्या तर आपल्याला शासन पण तसं कळवेल, अर्थातच आयोग आपल्याला तो कळवेल. म्हणजे यू डोंट वरी अबाउट दॅट. पण आता तरी आपण विद्यार्थी म्हणून ती त्या टाइम टेबलला परीक्षा होईल, त्या दिवशी परीक्षा होईल असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. मुद्दा क्रमांक 1. आणि मुद्दा क्रमांक 2, 13 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी करंट हे केव्हापासून केलं पाहिजे? तर साधारणतः आपण असं मानतो की 1 वर्ष म्हणजे चालू जे वर्ष असतं, म्हणजे तत्पूर्वीच वर्ष त्या परीक्षेच्या, तर आपण असं म्हणूयात की संबंध 2019 सालातल्या घडामोडी तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि आता परीक्षा पुढे गेल्यामुळं, म्हणजे आपण ओरिजिनल जी परीक्षा होती त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये असं आपण म्हणालो होतो की जानेवारी 2020 पर्यंतच्या घडामोडी तुम्ही करायला पाहिजे होत्या. म्हणजे पण आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळं फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, तर या काळातल्या घडामोडी काही तुम्ही सविस्तर कराव्यात अशी अपेक्षा नाहीये. पण या काळातल्या घडामोडीकडे तुम्ही कम्प्लिटली दुर्लक्षही करता कामा नये. म्हणजे तर या काळातल्या, म्हणजे फेब्रुवारी ते साधारणतः जुलै एंड असं म्हणूयात, तर या काळातल्या ज्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत, तर तेवढ्याच घडामोडी तुम्ही बारकाईने करू शकता. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करेन की आपला युनिक बुलेटिनचा अंक आपण दर महिन्याला डिजिटल फॉर्म मध्ये, म्हणजे एप्रिल पासून आपण तो डिजिटल फॉर्म मध्ये ओपन केलेला आहे.
आणि त्यामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत तेवढ्या जरी तुम्ही घडामोडी बघू शकलात तर मला असं वाटतं की तुमची ही जी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यातली राहिलेली जी करंट म्हणजे चालू घडामोडीची जी तयारी आहे तर ती तयारी तुम्हाला युनिक बुलेटिन मासिकाच्या माध्यमातून करता येऊ शकते. अर्थात त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे फेब्रुवारी ते जुलै एंड पर्यंतच्या चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी फार वेळ तुम्ही राखीव ठेवता कामा नये. म्हणजे मला असं वाटते की त्या महिन्यासाठी जर तुम्ही रोजचा एक अर्ध्या तासाचा कालावधी जरी तुम्ही राखीव ठेवला तर मला असं वाटतं की फेब्रुवारी ते जुलै एंड पर्यंतच्या या कालावधीतल्या चालू घडामोडीची तयारी तुम्हाला पुरेशी करता येऊ शकते. पण त्याचं खरं उत्तर काय असेल तर जानेवारी एंड पर्यंत म्हणजे जानेवारी 2020 पर्यंत तिथून मागे तुम्ही एक वर्षभर जा. त्या कालावधीतल्या घडामोडी मात्र तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागणार आहेत. तशी आयोगाची अर्थातच अपेक्षा असेल. निश्चितपणे सर. अनेकांनी एक प्रश्न विचारलेला आहे आणि सरांच्याही आत्ताच्या उत्तरातून हे आलेलं होतं करंट अफेअर्सशी रिलेटेड, की सरांनी देखील आपल्या वेबिनारमध्ये ह्याचा उल्लेख केलेला होता की आपण द युनिक अकॅडमीचं जे बुलेटिन आहे, बुलेटिन ऑफ द युनिक अकॅडमी, हे एप्रिल महिन्यापासून डिजिटल फॉर्म मध्ये द्यायला सुरुवात केली. आणि त्याला जोडून मी आणखी काही गोष्टींची अनाउन्समेंट या ठिकाणी करू इच्छितो की लॉकडाऊनच्या संपूर्ण कालखंडामध्ये युनिक अकॅडमीनं बुलेटिन असेल, वार्षिकीसारखं प्रकाशन असेल, इयरबुक सारखं प्रकाशन असेल किंवा काही नोट्स असतील, संदर्भ साहित्य असेल, हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. इव्हन त्यात आणखी जर जोडायचं झालं तर मागच्या वर्षभरामध्ये आम्ही काही मॉड्यूल्स तयार केलेले होते, जे मॉड्यूल्स हे पेड मॉड्यूल अशा स्वरूपाचे एक्सक्लुझिव्ह मॉड्यूल्स होते. पण लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्याकडे असणारी संदर्भ साहित्याची वानवा लक्षात घेता हे जे सगळे मॉड्यूल्स होते, त्यातलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं मॉड्यूल असेल किंवा त्याच्यातलं एसे रायटिंगचं मॉड्यूल असेल, असे अनेक मॉड्यूल्स ही विद्यार्थ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट देखील दिलेली होती. द युनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या लिंक्स तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. त्याचसोबत आपण गेल्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून एमपीएससी 13 सप्टेंबरची परीक्षेची जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फ्री टेस्ट सिरीज देखील अवेलेबल केलेली होती. ही फ्री टेस्ट सिरीज देखील युनिक अकॅडमीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. मी मगाशी देखील त्याचा उल्लेख केला होता, www.theuniqueacademy.com, तसंच www.theuniqueacademy.co.in असे 2 संकेतस्थळ आहेत. या दोन्ही संकेतस्थळांवरती जाऊन त्या टेस्ट तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीच्या या टेस्ट या मोफत युनिक अकॅडमीने अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आणखी एक प्रश्न अमायरा यांनी विचारलेला आहे आणि त्यांचा प्रश्न असा आहे की सर, माय पेरेंट्स आर नॉट अलाउविंग मी फॉर यूपीएससी. दे थिंक इट इज हॅव्हिंग सो वास्ट सिलेबस. आय एम इन 3rd year of engineering. Now what can I do, MPSC or UPSC? It is difficult for me to take a decision. ओके, म्हणजे मी मराठीत उत्तर दिले तर चालेल, त्यांना समजेल. येस सर, येस. येस 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 येस. नाही, मला असं वाटतंय की तुम्ही स्वतः काय करा की युपीएससीचा अभ्यासक्रम आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम तुम्ही तो कदाचित बघितलेलाच असेल म्हणजे अमारा, आणि मी असं म्हणेन की तुमच्या पेरेंट्सनाही तो दाखवा, नंबर 1 म्हणजे. आणि नंबर 2, तुम्ही इंजिनिअरिंगला असल्यामुळं तुम्हाला व्यापक अभ्यासक्रम पेलण्याची सवय लागलेली असते. म्हणजे तो प्रोफेशनल कोर्स असल्यामुळं, तो डिमांडिंग कोर्स असल्यामुळं तुम्हाला अशा प्रकारचं बर्डन पेलण्याची जी क्षमता आहे, जी कपॅसिटी आहे, तर त्या एज्युकेशन सिस्टीम मधनच ती एका अर्थाने डेव्हलप झालेली असते. नंबर 2. नंबर 3, त्यामुळं घाबरण्याचं कारण नाहीये, तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं. आणि तुम्ही असं म्हणलात की 3रं वर्ष आहे म्हणजे तुमच्याकडे आणखीन कालावधी आहे. आता त्याच्या पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, युपीएससी असो किंवा एमपीएससी असो, याच्या तयारीसाठी किमान 1 वर्ष तुम्हाला गरजेचं आहे, किमान 1 वर्ष म्हणजे. सो मला असं वाटतं की तुम्ही जर पालकांशी बोललात, त्यांना अभ्यासक्रम कम्पेअर करून जर सांगितलात, ओके, आणि हा जो महत्वाचा मुद्दा मी आता सांगितलेला आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, याच्या तयारीसाठी किमान 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला लागणार आहे. सो तुम्ही त्यांना हे कन्व्हिन्स करू शकता की येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही युपीएससीची तयारी करा आणि ती युपीएससीची तयारी करता करता एमपीएससीचा बराचसा सिलेबस तुमचा एका अर्थाने कव्हर होतो. म्हणजे हे आपल्याला माहितीच आहे की युपीएससी आणि एमपीएससी मध्ये सिलेबसच्या अर्थाने ओव्हरलॅप बरंच आहे, साम्य बरंच आहे म्हणजे. ओके, सो युपीएससीचा जर तुम्ही 1-1.5 वर्ष अभ्यास करू शकलात तर त्या अभ्यासाचा तुमच्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या तयारीला देखील भरपूर उपयोग होईल म्हणजे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही युपीएससीची परीक्षा प्रत्यक्षामध्ये द्याल, ती द्या
आणि त्याच्या बरोबरीनं मग तुम्हाला राज्यसेवा परीक्षेची परीक्षा देखील देता येऊ शकते. म्हणजे सो मला असं वाटते की तुम्ही स्वतःही त्याचा थोडासा विचार करा आणि मला अजिबात त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही की तुम्ही युपीएससीची तयारी करायला काही हरकत नाही. आणि तो विचार जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्ही तुमच्या पालकांना देखील हे कन्व्हिन्स करू शकता. आणि ते कन्व्हिन्स करताना तुम्ही जरूर हे त्यांना सांगा की एक तर माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, नंबर एक. दोन, युपीएससीची तयारी जर केली आपण तर त्याचा एमपीएससीला देखील फायदा होणार आहे आणि एमपीएससी होण्याचे चान्सेस कैक पटीने वाढतायत. आणि तुम्ही जाणीवपूर्वक काय करा की मी ज्या बुलेटिनच्या 2 अंकाचा उल्लेख केलेला आहे, काल एक तो ओपन केला आणि मागच्या महिन्यातला जो ओपन केला, की हे 2 अंक राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागल्यानंतरचे अंक आहेत. तर त्या अंकातल्या जर तुम्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती बघितल्या आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली, तर तुम्हाला त्यावरूनही अंदाज येईल की 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक तर त्यात टेक्निकल पदवी घेतलेली बरीचशी मुलं मुली आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की त्यांनी युपीएससीच्या परीक्षेची तयारी केलेली होती. म्हणजे सो या 2 गोष्टी तुम्हालाही समजतील आणि त्या मुलाखती तुम्ही पालकांनाही दाखवू शकता आणि मग तुम्ही त्यांना कन्व्हिन्स असं करू शकता की युपीएससीची परीक्षा भलीही व्यापक जरी असली तरी आपल्याला त्याची व्याप्ती पेलता डेफिनेटली येऊ शकते. आणि युपीएससीच्या तयारीचा राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि केवळ तयारी करण्यासाठी नाही, तर त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी युपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास डेफिनेटली उपयोगाला येऊ शकतो. म्हणजे आणि शेवटचा मुद्दा त्या बाबतीमध्ये तुम्हाला मगाशी सांगितला, पुन्हा मी तो रिपीट करतो की युपीएससी असो किंवा एमपीएससी असो, तयारीसाठी किमान 1 वर्षाची गरज आहेच आहे. म्हणजे मग जर दोन्हीकडे 1 वर्षाची गरज असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही युपीएससीचा अभ्यास करायला काही हरकत नाही. म्हणजे की ज्याचा अर्थातच राज्यसेवेच्या तयारीसाठी उपयोग होईल. म्हणजे येस. येस सर. काही जणांनी प्रश्न अशाही स्वरूपाचे विचारलेले आहेत की मुख्य परीक्षेचे जे टेस्ट सिरीज आहे, मेन मेन एक्झामिनेशनची टेस्ट सिरीज जी युनिटची आहे, ती कधीपासून सुरू होईल? तर मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे सांगू इच्छितो की सध्या आपली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि त्या संदर्भातली प्रिलिम फोकस फ्री टेस्ट सिरीज ही आपल्या वेबसाईटवर आहे. काही जणांनी वेबसाईट परत विचारली होती, तर ती www.theuniqueacademy.com किंवा www.theuniqueacademy.co.in ही दोन्ही संकेतस्थळं ही द युनिक अकॅडमीची असलेली तुम्हाला दिसतील. मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज ही आपण सप्टेंबर महिन्यापासून त्या संदर्भातली घोषणा करतोय आणि त्या संदर्भातली घोषणा किंवा त्या संदर्भातल्या अनाउन्समेंट्स यासाठी द युनिक अकॅडमीचं फेसबुक पेज आणि द युनिक अकॅडमीचं युट्यूब चॅनल ह्या दोन्ही गोष्टी सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याच्यावरून तुम्हाला या संदर्भातल्या बाबी ह्या तुम्हाला उपलब्ध होतील. द युनिक अकॅडमी आणि त्याच्या टेस्ट सिरीज गेल्या जवळपास 2 वर्षांपासून ह्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून बायलिंग्वल स्वरूपात घेतली जाणारी टेस्ट सिरीज ही ऑनलाईन तसंच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने कंडक्ट केली जाते. सो सध्या तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज आहे ती ऑनलाईन देखील अवेलेबल होईल. तुम्ही जिथं असाल तिथून ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. दुसरी महत्वाची बाब, अनेकांनी जे टेक्निकल प्रश्न विचारलेले आहेत की ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तयारी करत असताना त्यांना अनेक गोष्टींची अडचण जाणवते. तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून हे जे ऑफलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, या ऑफलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या घरात बसून तुम्ही हे लेक्चर्स अटेंड करू शकताय. त्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा घ्यायला विसरू नका. उद्यापासून सुरू होत असलेल्या बॅचचे लेक्चर्सही त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करा. मी पुन्हा एकदा रिपीट करेन, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संदर्भातलं टेलिग्राम चॅनल आणि गुगल फॉर्म याची लिंक प्रोव्हाइड केली आहे. ते चॅनल जॉईन करा आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आपली जी 3 ऑगस्टची 1 इयर इंटिग्रेटेड बॅच, एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच विच इज ऑनलाईन प्लस ऑफलाईन या प्लॅटफॉर्मवरती सुरू होते. सो तुम्ही ते लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका. एक शेवटचा प्रश्न आहे सर, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलंय की तयारी करत असताना एमपीएससीची सुरुवात कशी करावी, म्हणजे संदर्भ साहित्य वाचून झाल्यानंतर मुख्य परीक्षा आधी आणि त्यानंतर पूर्व परीक्षा का पूर्व परीक्षा आधी आणि त्यानंतर मुख्य परीक्षा? खरं तर याचं उत्तर सरांच्या सविस्तर विश्लेषणामध्ये आलेलं होतं, पण एक बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे मुद्दामून आपण हा घेतोय. हा, मला असं वाटतं की मी जे 12 महिन्याच्या प्लॅनिंग बद्दल बोललो त्यातले 8 महिने मुख्य परीक्षेला असं आपण म्हटलं आणि उरलेले 4 महिने पूर्व परीक्षेला म्हटलं. आणि अर्थातच तुमच्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीची सुरुवात ही मुख्य परीक्षेच्या तयारीनं व्हायला पाहिजे. सो मेन्स तुम्ही आधी केली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, आता जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहोत असं ठरवतो,
तर मग तेव्हा तो 8 महिन्याचा कालावधी आपण मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वापरणार आहोत. ही क्लॅरिटी आपल्याला आहे मुद्दा क्रमांक 2. आणि मुद्दा क्रमांक 3, ते ठरवल्यानंतर जेव्हा तुम्ही एक विषय निवडता, कुठलाही विषय निवडाल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यव्यवस्था असेल, जो कुठला विषय तुम्ही निवडाल, तर तो विषय निवडल्यानंतर मात्र त्याची तयारी जी असेल तर ती क्रमिक पुस्तकापासनं, पाठ्यपुस्तकापासनं होईल. म्हणजे सो पाठ्यपुस्तक, त्यानंतर मग संदर्भ पुस्तक, ओके, आणि मग त्याचं चालू घडामोडीचा आयाम. म्हणजे सो उत्तरादाखल मी एवढंच म्हणेन की तुमची तयारी ही मुख्य परीक्षेच्या तयारीनं सुरू व्हायला पाहिजे. ओके, 1. आणि 2, ते ठरवल्यानंतर जो काही विषय तुम्ही निवडाल तर त्याची तयारी पाठ्यपुस्तकं, संदर्भ पुस्तक आणि पॅरलली, सायमल्टेनियसली किंवा समांतरपणे आपण चालू घडामोडीच्या आयामाचं देखील भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं तुम्हाला तयारी करता येऊ शकेल. धन्यवाद सर. जवळपास गेले 2 तास हा आता वेबिनार आणि क्वेश्चन आन्सर सेशन सुरू आहे. निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं सरांच्या या वेबिनार मधून मिळालेली असतील. जे विद्यार्थी उशिरा या वेबिनारला जॉईन झालेले असतील त्यांनी हे लाईव्ह सेशन संपल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा सर्व समस्यांचे निराकरण हे या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकतं. गेल्या जवळपास 2.5-3 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे वेबिनार्स याच युट्यूब चॅनलवरती झालेले आहेत, ज्यामध्ये UPSC असेल, 3 इयर्स इंटिग्रेटेड बॅच असेल, MPSC असेल, वीकेंडच्या संदर्भातल्या बाबी असतील, अभ्यासक्रमातील बदल असेल, या विविध विषयांचे वेबिनार्स हे या युनिकच्या युट्यूब चॅनलवरती आपण कंडक्ट केलेले आहेत, ज्याचे व्हिडिओज हे या चॅनलवरती अवेलेबल आहेत. विषयवार आपण देखील काही वेबिनार्स घेतलेले होते, ज्यामध्ये UPSC परीक्षेची तयारी असेल, 21व्या वर्षी कशा पद्धतीने IAS बनता येईल या संदर्भातलं प्लॅनिंग असेल. म्हणजे अगदी आजच सकाळी सरांचा 11 वाजता UPSC मराठी भाषेतून जर तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं या संदर्भातला वेबिनार असेल. MPSC परीक्षा, त्याच्या अभ्यास पद्धती, त्याच्यातली आव्हानं, त्याच्यातल्या संधी याबद्दल सरांचे वेबिनार हे अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांनी या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ सगळे बघावेत आणि तुमच्या ज्या काही विषयांच्या शंका असतील त्या विषयांच्या शंकांसंदर्भातले ते व्हिडिओज तुम्हाला युनिकच्या युट्यूब चॅनलवरती निश्चितपणे सापडतील, निश्चितपणे पाहायला मिळतील. हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा नवीन व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. पण सबस्क्राईब करताना एक बाब लक्षात ठेवा की सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी एक बेल आयकन आहे, ते बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन हे इमिजिएटली तुम्हाला अवेलेबल होईल. तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना, सर्व परीक्षार्थींना माझ्या वतीनं आणि द युनिक अकॅडमीच्या वतीनं तुमच्या भावी वाटचालीसाठी मी लाखो सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या कसल्याही शंका असतील, कसलेही प्रश्न असतील, अभ्यासातल्या अडचणी असतील, ज्यासाठी युनिक अकॅडमी त्या प्रश्नांची उत्तर द्यायला सदैव तत्पर आहे. तुमच्यासाठी काही नंबर्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. त्या क्रमांकांवरती तुम्ही फोन करू शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता. त्या क्रमांकांवरून काही तुमचे टेक्निकल जे डाऊट्स आहेत, फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांनी रिझर्वेशनच्या संदर्भातले डाऊट विचारलेले होते किंवा एज लिमिटच्या संदर्भातले डाऊट विचारलेले होते, असे जे टेक्निकल प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या नंबरवरती फोन करून फॅकल्टीचे नंबर तिथून मिळवा आणि तुम्ही त्यांना सविस्तर त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं घेऊ शकता. निश्चितपणे माझे सर्व प्रतिनिधी तुम्हाला या संदर्भात सहकार्य करतील. या व्हिडिओच्या माध्यमातून गेले जवळपास 2 तास तुम्ही सर्वजण कनेक्ट होता. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, श्रोत्यांच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, जे व्ह्युअर्स आहेत, जो हा व्हिडिओ बघताय त्या सर्वांच्या वतीनं मी युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एक सविस्तर आणि विस्तृत अशा स्वरूपाचं मार्गदर्शन तुम्हा सर्वांना केलं. माझे सर्व सहकारी हे युट्यूबच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. हा व्हिडिओ सुरू असताना अनेक फोन्स देखील त्या नंबर्सवरती खणखणत होते. त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो की ते हा व्हिडिओ यशस्वी करण्यासाठी किंवा वेबिनार यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं योगदान जे प्रश्नांच्या माध्यमातून देता, या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रश्न तुम्ही विचारता, वेबिनार पाहत असताना वेगवेगळ्या शंका तुम्ही विचारता आणि त्या प्रश्नांमधून नवनवीन वेबिनार्स किंवा नवनवीन विषय हे आम्हाला देखील मिळू शकतात आणि त्यातनं आणखी काही वेबिनार्स आपण अरेंज करू शकतो. तुमचं हे योगदान या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वजण सुरक्षित असाल, सर्वजण आरोग्यदायी असाल अशी आशा व्यक्त करतो. सो थँक्यू सो मच. टेक केअर, स्टे सेफ अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू सो मच फ्रॉम दी युनिक अकॅडमी. थँक्यू.